कोणत्याही कामाला मिशन स्टेटमेंट ध्येय वाक्य असतं. त्याची चाणक्य मंडळींनी 2 ध्येयवाक्य ठरवली की हे गाठायचं आपलं उद्दिष्ट हे. त्यातलं एक आहे राष्ट्रीय चारित्र्याचे व्यावसायिक तज्ज्ञ तयार व्हावेत म्हणून. पण दुसरा आहे त्याचा या कथामालेशी संबंध आहे, ते आहे वैश्विकतेचं भान आणि कर्तृत्व असलेली युवा पिढी तयार व्हावी म्हणून. टू डेव्हलप यूथ विथ ग्लोबल कॉन्शियसनेस अँड कॉम्पिटन्स. जग एक होत चाललं, IT, इंटरनेट, बायोटेक्नॉलॉजी, तथाकथित साम्यवादाचा पाडाव आणि भांडवलशाहीचा विजय, शीतयुद्धाचा शेवट, जगातलं आजपर्यंतच्या माणसाच्या इतिहासातलं सर्वात बलाढ्य राष्ट्र म्हणून अमेरिकेचं स्थान. या सगळ्यामध्ये आपल्याला भारत देश म्हणून नव्या भिंती उभ्या करायच्या नाहीत. आपल्याला स्वतःमध्येच फुटलेला देश राहायचं नाही. आपल्यामध्ये शास्त्र तंत्रज्ञानात मागं पडलेला आणि जगात काय चाललंय याचं ज्याला भानच नाही, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक आक्रमणाला बळी पडतोय असाही देश व्हायचं नाही. याउलट जगाच्या ऐक्याची स्वप्न पाहणारी तुमची माझी सर्वात पहिली आणि सर्वात प्राचीन संस्कृती आहे. तुमच्या माझ्या प्रार्थनेत वसुदैव कुटुंबकम आहे. गणपतीची आरती झाल्यानंतर आपण म्हणतो त्यात पृथिवी समुद्र पर्यंत आया हा एकराट इति, एक राष्ट्र ही ध्यास आहे हा. पण ते होताना जर 100 कोटीचा देश आमचा दरिद्री फुटलेला स्वत्व विसरलेला असेल तर त्या एकत्वाची उगाच पूजा करण्यामध्ये काही अर्थ नाही. ते ढोंग आहे, ते दंभ आहे, तो खोटेपणा आहे. आपल्याला आपल्या परीने कणभराची भर घालण्यासाठीचं काम करायचंय. त्यामुळे ज्यांना या जगाच्या एक होत जाणाऱ्याचं भान आहे, आणि नुसतं भान नाही, कॉन्शियसनेस, कर्तृत्व पण आहे, ती जागतिक स्पर्धा अंगावर घेण्याचं धैर्य आहे, शिंगावर घेण्याचं धैर्य आहे, क्रिएटिव्हिटी आहे, एक्सलन्स आहे आपल्या क्षेत्रातला, अशा युवा पिढीचा इथे ध्यास आहे. म्हणून ह्या कथा आहेत. आणि मोठं कर्तृत्वाचं स्वप्न पाहायचंय, पण काय जग आहे समजावून घेऊ. 5 राष्ट्रांच्या 5 गोष्टींमध्ये गुंफलेलं आहे, पण ती राष्ट्रांच्या उत्थानाची कहाणी. नुसतीच पूजा करून थांबलो तर काय अर्थ नाही. म्हणून 6वं म्हणजे तुमचा माझा भारत देश, त्याला मध्यवर्ती आपण कारगिल ठेवतो. आणि मग 7वी जवळजवळ कळायला लागल्यापासूनच्या आयुष्यभर जी अतिशय रम्य भारावून टाकणारी कहाणी मी ऐकत आलो, जमलं तिथे सांगत आलो, तिने आपण समारोप करणार आहोत. एक आनंदाची बातमी, लवकरच सुरू होतीये स्पर्धा नृत्यांगण. ही स्पर्धा आहे नृत्याची, नाचाची. उत्तर अमेरिकेतले नर्तकही कसे एकापेक्षा एक आहेत हे जगाला दाखवून देणारी स्पर्धा नृत्यांगण. आपल्या ओळखीत जे कोणी नर्तक नर्तिका आहेत त्यांना नृत्यांगण स्पर्धेत भाग घ्यायला जरूर सांगा. स्पर्धेचे नियम अर्थातच ePrasaran.com वर. MBM टोरंटो योजित 4थे विश्व मराठी साहित्य संमेलन 3 ते 5 ऑगस्ट लिव्हिंग आर्ट सेंटर मिसिसागा. कनेडियन मराठी इतिहास घडताना तुमची उपस्थिती, मराठीचे ठाई सकल विश्व एकरूप होय. संमेलन अध्यक्ष कविवर्य नाधो महानोर, नावाजलेले साहित्यिक, नामांकित सांस्कृतिक कार्यक्रम, दर्जेदार नाटक, संगीत, नृत्याविष्कार. स्वयंसेवकांना सहभागाचे आवाहन, रसिक श्रोत्यांना आग्रहाचे आमंत्रण. अर्ली बर्ड बुकिंग बिफोर May 31. www.vmsstoronto.com. लीना देवधरे 905-828-0822. आपल्या परीने आपल्या देशाचं छोटंसं काम करायचा प्रयत्न करताना आम्ही एक 20-25 वर्ष झाली कार्यकर्त्यांचा गट असा आहे की जो त्या वर्षी ठरवतो यावर्षी कशाचा तरी विशेष अभ्यास करायचा. सुट्टी म्हणजे काय, या सुट्टीमध्ये काहीतरी विशेष अभ्यास करू. सुमारे 25 वर्षांपूर्वीच्या एका सुट्टीत असं ठरवलं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या लढाया झाल्या त्यांचा अभ्यास करू. पुणे हे डिफेन्सचं एक मोठं सेंटर आहे, ND आहे. संरक्षण क्षेत्राशी संबंधित खूप संस्थानं इथे आहेत. एअरफोर्सच्या सदर्न कमांडचं पुणे हे प्रमुख केंद्र आहे. खूप आहेत आणखी.
ती आम्ही आधी पाहिलेली होती, त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण अभ्यास करू. नुसत्याच पराक्रमाच्या, नुसत्याच दिशाव नाही, त्या युद्धशास्त्राच्या समजुतीसहित अभ्यास करू. त्यामुळे 1948 मध्ये झालेलं युद्ध, 62चं चीनचं युद्ध, 65 साली पुन्हा झालेलं युद्ध, 71चा बांगलादेश मुक्ती संग्राम, याचा आम्ही अभ्यास केला. ज्या वर्षी अभ्यास केला त्यावेळेला अजून सियाचीन ग्लेशियरचा प्रश्न चालू झालेला नव्हता आणि अर्थातच कारगिलचं युद्धही झालेलं नव्हतं. पुढे 1999 मध्ये कारगिलची अघोषित लढाई झाली. त्यावेळेला माझं असं भाग्य आहे की मी तिथे गेलो. लढाईच्या काळात द्रास आणि कारगिल सेक्टरमध्ये होतो. अधिकृतरित्या लढाई संपल्यानंतर कुपवाडा सेक्टरमध्ये राहून दहशतवाद्यांच्या विरुद्ध कारवाई नेमकी कशी होते ही समजावून पण घेतली आणि अशा एका कारवाईमध्ये सहभागी होण्याचं भाग्य पण मला मिळालं. हायवे नंबर 1 हा दिल्लीहून श्रीनगरला जातो. तसाच तो उत्तरेला श्रीनगरहून गुलमर्ग, सोनमर्ग, मग जोजिला खिंड आणि मग द्रास आणि कारगिल. जोजिला खिंड क्रॉस केली की द्रास आणि कारगिलला जाण्याकरता तो असा पूर्व उत्तरकडे वळतो आणि त्याच्यावर एकमेकापासून साधारण 40-42 किलोमीटरच्या अंतरावर द्रास आणि कारगिल ही 2 ठिकाणं आहेत. त्याला लागून जी सगळी शिखरं होती ती पाकिस्तानच्या ताब्यात होती. त्यामुळे शिखरांच्या वरनं, रस्त्यावरनं जाणाऱ्या माशीला सुद्धा फायर करता येईल इतक्या ॲक्युरेट त्यांच्या गन सेट होत्या. मध्ये मध्ये शेलिंग थांबायचं, पण त्यामुळे द्रास आणि कारगिल सेक्टरला हा दररोज 1000 ट्रक्सचा होणारा जो सप्लाय तो तर बंद झालेला होता. द्रासला पोचलो आपण, त्याला नाव हायवे आहे पण तो असा एवढासा रस्ता आहे, 1 ट्रक जाईल असा, कशी बशी 1 ट्रक जाईल, तो हायवे आहे, अल्फा 1. हायवेच्या दुसऱ्या साईडला एक टेकडी चालू होते, या साईडला कॅन्टोन्मेंट आहे, 20 फुटाचा रस्ता. त्या रस्त्याच्या करेक्टमध्ये द्रास कॅन्टोन्मेंटचा त्यावेळेचा एक अधिकारी, तो कॅप्टन लेवलचा होता, उंच होता, तगडा होता, गोरापान होता, चिडचिडीत होता, हसरा होता. आर्मी ऑफिसरचं वर्णन करताना आता हसरा होता हे वेगळं सांगणारच नाही मी. मला अजून एरंडेल प्यालेला आर्मी ऑफिसर सापडायचा आहे आणि तो हसतमुखपणाने बोलत होता. मी तिकडे जाण्यापूर्वी माझ्या परीने थोडासा गृहपाठ करून गेलो होतो, त्यामुळे महत्त्वाच्या लढाया, महत्त्वाची शिखरं, त्यांचे जे फोटोग्राफ्स आणि ते कुठे सेट आहेत ह्याचा माझ्या परीने मी अभ्यास करून गेलो होतो. त्यामुळे मला माहिती होतं की कारगिलच्या या लढाईचे जे टर्निंग पॉईंट आहेत ते 2 लढाया हे त्याचा मुख्य टर्निंग पॉईंट आहे. एक तोलोलिंग नावाचं शिखर होतं आणि दुसरं टायगर हिल नावाचं शिखर आहे. ज्याला थोडासुद्धा कॉमन सेन्स आहे त्याला टायगर हिल एकदा फोटो जरी पाहिलेला असला तरी ओळखू येईल, इतका तिचा शेप ठळक कळेल असा करेक्ट त्रिकोणी आहे, करेक्ट त्रिकोणी आहे. तो अभ्यास करून मी गेलेलो होतो. मला लक्षात होतं की द्रासच्या जवळ कुठेतरी टायगर हिल आहे. बाकीचं द्रास सुनसान, नुसतं सुनसान नाही तर गाव बेची राख. द्रासची लोकसंख्या 20,000 आहे, एकही माणूस द्रासमध्ये राहत नव्हता. आसपासच्या गावांमध्ये ती माणसं निघून गेलेली होती. गाव बेची राख, कंट्रोल टॉवर उद्ध्वस्त, द्रासमधला भारतीय आर्मीचं ॲम्युनिशनचं सेंटर होतं ते उद्ध्वस्त. द्रास हे जगातलं नंबर 2चं सर्वात थंड ठिकाण आहे, मानवी वस्ती असलेलं. याहून थंड फक्त जिथे अंटार्क्टिकावर वस्ती आहे, आर्क्टिक आणि अंटार्क्टिक झोन. बाकी द्रास हे थंडीच्या काळामध्ये -32 डिग्रीजपर्यंत द्रासला टेम्परेचर उतरतं. ते द्रास एवढा रस्ता, सगळ्या शिखरांच्या वर पाकिस्तानी गन्स सेट केलेल्या आणि 20 फुटी रस्त्यावर उभं राहून मी ह्या कॅप्टनला विचारलं की ती लांब त्रिकोणाकार क्षितिजावर दिसत होती. त्यामुळे मी त्या कॅप्टनला विचारलं की ती दिसते ती टायगर हिल का? तर म्हणला ऑफकोर्स ती टायगर हिल. म्हणून मी विचारलं की तोलोलिंगची लढाई 3 जूनला झाली 1999, तो टर्निंग पॉईंट आहे. तोलोलिंग पुन्हा एकदा हातात आल्यानंतर टर्निंग पॉईंट आहे की आता पाकिस्तान डिफेन्सिव्हवर आहे, उरतं ते काम एक्झिक्यूट करणे, पुश करायचं, ढकलायचं आहे, पण आता काय ताब्यात मिळू शकत नाही, ते तोलोलिंग. अशा आम्ही रस्त्यावर उभे, दूर क्षितिजावर टायगर हिल पाहून झाल्यानंतर मी या कॅप्टनला विचारलं तोलोलिंग कोणती? कॅप्टन म्हणाला ही तोलोलिंग. 20 फुटी रस्त्याच्या इकडे आर्मीचा कॅन्टोन्मेंट, 20 फुटी रस्ता ओलांडला की जी टेकडी चालू होते ती तोलोलिंग. ती पाकिस्तानच्या ताब्यात होती, 6 महिने ताब्यात होती. जानेवारीपासून जूनपर्यंत पाकिस्तानच्या ताब्यात होती. आम्हाला कळलेलं नव्हतं. कसं कळलेलं नव्हतं? आणि कधीतरी याला कोणी जबाबदार असणार का नसणार? ती झाली ती लढाई आमच्या भूमीवर झाली. आम्ही पाकिस्तानमध्ये घुसलो नव्हतो,
पाकिस्तान काश्मीर क्षेत्रामध्ये कुठे 2 किलोमीटर, 7 किलोमीटर, 8 किलोमीटर, हायएस्ट म्हणजे 11 म्हणजे तोलोलिंग. कॅन्टोन्मेंटला लागून जे आहे तिथे दरवेळची आपली पिकेटची सिस्टीम आहे. बर्फ पडायच्या आधी आपले जवान तिथे जातात. बर्फ सेट झाला की त्यांचे रेडिओ सेटच्या आधारे त्यांचं कम्युनिकेशन असतं. क्रमाक्रमाने निष्काळजीपणा आला का? जवानांच्याकडे का नव्हती शस्त्रास्त्र, दारुगोळा, ॲम्युनिशन आणि टेक्नॉलॉजी? कुठेतरी कधीतरी आमच्या देशात कोणी जबाबदारी पत्करणे नावाचा प्रकार असतो का नाही? याला जबाबदार कोण? कुठले तरी अहवाल पुढे सुब्रमण्यम कमिटी म्हणून नेमली गेली. तिने काहीच सांगितलं नाही. कोणीच हे घडलं, हे सगळं घडलं. भारतीय जवानांनी प्राण अर्पण करून पुन्हा तो भाग मुक्त केला. तर मुळात गेला कसा? आणि तो गेला मग कळला कसा? मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये या तोलोलिंग शिखराच्या मागच्या बाजूला द्रासमधला एक गुराखी पोरगा 14 वर्षाचा, काहीतरी अब्दुल सलीम वगैरे, धर्मानी मुसलमान असतो, द्रासमध्ये राहणारा, तो गुरं चारत होता. त्याला गुरं चारत असताना 5 जण, तो अफगाणी वेश असतो ना, पठाणी पायघोळ, त्या वेशातली दिसली. भारतच नव्हे जगभरच्या खेडेगावांचं जे वैशिष्ट्य असेल की माणसं एकमेकाला ओळखतात, चेहऱ्यानी पण ओळखतात, नावानी पण ओळखतात. या 14 वर्षाच्या पोराला सुद्धा दिसलं की हे 5 चेहरे अनोळखी आहेत. म्हणून ते पोरगं त्या 5 जणांच्या जवळ गेलं आणि त्याने विचारलं, आप लोग कौन है? त्या 5 जणांनी या पोराला नाव विचारलं. त्या पोरांनी जेव्हा अब्दुल सलीम जे काय नाव असेल ते सांगितल्यावर हे 5 जण म्हणाले, बेटे तुम भी मुसलमान हो, हम भी मुसलमान है, लेकिन हम पाकिस्तान के जवान है, तुम किसी को मत बोलना. त्या 5 जणांनी ह्या 14 वर्षाच्या गुराखी मुलाला सांगितलेलं होतं की ही सगळी शिखरं आता आमच्या ताब्यात आहेत. त्या मुलांनी मान डोलवली, जीव वाचवला. गुरांना घेऊन गावात परतल्यानंतर हे पोरगं पळत पळत पहिल्यांदा गेलं द्रास कॅन्टोन्मेंटवर भारतीय आर्मीकडे. आमच्या आर्मीला इन्फॉर्म करणारा पहिला मुलगा हा आहे. तुम्ही रस्त्याच्या अलीकडे जिथे कॅन्टोन्मेंट आहे ही पलीकडची, आणि द्रास ते कारगिल सेक्टरमधली अल्फा 1A ला लागून असलेली सगळी शिखरं पाकिस्तानच्या ताब्यात आहेत, हे सांगणारा पहिला मुलगा. पाकिस्तानचा बॅटल प्लॅन हा आहे की द्रासला कारगिलचा गाळा आवळायचा. दररोज कारगिलला जी 1000 जाऊ शकतात ती नाही जाऊ शकणार. एकदा का त्या हायवेला लागूनची शिखरं वर ताब्यात आहेत की वरची 5 माणसं खालच्या 5000 जणांना कंट्रोल करू शकतात. म्हणजे 5000ची आर्मी, सिव्हिलियन सुद्धा नाही. खालून हल्ला करून जिंकायचंय किंवा खालून वावरायचंय, आणि वर सेट केलेल्या मशीन गन्स आणि विमान आलं तर अँटी एअरक्राफ्ट गन्स सुद्धा या किती 1 स्क्वेअर मिलीमीटर सुद्धा गनच्या रेंजमध्ये येणार नाही असं नाही. म्हणजे खरोखरच आता तिथे उडत्या पक्षाला सुद्धा उडायचं असेल तर पाकिस्तानी आर्मीची परवानगी घ्या, मग उडता येईल. असं 42 किलोमीटरचं अंतर द्रास ते कारगिल, आणि द्रासला गळा आवळायचा. काही दिवसांच्या मध्ये कारगिलचे प्राण कंठाशी येतीलच. त्यासाठी भारताने तडजोडीचा हात पुढे केला की भारताला ऑफर करायचं, सियाचीन आम्हाला द्या, तुमचं द्रास आणि कारगिल सोडतो. हा पाकिस्तानचा बॅटल प्लॅन आहे. सियाचीन हे मगाशी मी तुम्हाला बोलताना पाकिस्तानमधून म्हणजे इस्लामाबादहून ल्हासाला जाणारा जो हायवे आहे त्या हायवेची दक्षिणेची बाजू या ग्लेशियरला टेकते. त्यामुळे सियाचीन ग्लेशियर ज्याच्या ताब्यात, तो कुठल्याही दिवशी पाकिस्तान आणि चीनमधला जो जमिनीचा संबंध आहे तो तोडू शकतो. हे भारताला 1983 साली साक्षात्कार झाला. सिमला करारामध्ये जी सीमा निश्चित करण्यात आलेली होती आणि लाईन ऑफ कंट्रोल हे जे आंतरराष्ट्रीय नाव आहे ते सिमला करारात मान्य झालं होतं. त्यामध्ये सुनिश्चित अशी सीमा ठरवत त्या सियाचीन ग्लेशियरच्या पॉईंटपर्यंत सिमला करारात डिफाईन केली होती. त्या पॉईंटच्या पुढे सिमला करारात वापरलेला शब्द आहे अँड ॲज द रिज फॉलोज, की तिथून पुढची सीमा ती इतकी डोंगराळ आहे, गच्च आहे की ती काही सगळी डिफाईन करण्याची गरज नाही. मग ती कशी? तर अँड ॲज द रिज फॉलोज. त्यावेळी मात्र भारताच्या मिलिटरी इंटेलिजन्सनी वेळेत भारताला बातमी दिली. भारताचे त्यावेळेला संरक्षण मंत्री होते, नंतर राष्ट्रपती झालेले आर व्यंकटरमण. मिलिटरी इंटेलिजन्सनी बातमी दिल्यावर तिन्ही मिलिटरी चीफ जाऊन संरक्षण मंत्र्यांना भेटले की या भागामधनं रस्ता तर गेलेलाच आहे, पण आता हा ग्लेशियर पाकिस्तान ताब्यात घ्यायला हालचाल करते. ते सगळे जाऊन भेटले इंदिराजींना. इंदिराजींनी फार वेळ न घालवता आदेशच दिला सैन्याला की सियाचीन ग्लेशियर ताब्यात घ्या, क्लिअरन्स लागतो. तो मिळाला. आणि मग जी आपली एक इन्फंट्री डिव्हिजन आहे तिचा एक हवालदार मेजर बाणासिंग
हा बाणासिंग आणि 30 जण यांच्याकडे कामगिरी देण्यात आली की तो ग्लेशियर ओलांडून सियाचीन ग्लेशियरचा जो टॉपमोस्ट पॉईंट आहे तिथे जाण भारतीय लष्कराचं ठाणं एस्टॅब्लिश करा. ते या बाणासिंगनी केलं, सदेह आणि जिवंत केलं. त्यामुळे तो जो हायेस्ट पॉईंट आहे सियाचीन ग्लेशियरवरचा त्याला सध्या नाव पण देण्यात आलेलं आहे बाणा पॉईंट. आणि बाणासिंगला सदेह परमवीर चक्र आहे, आर्मीतला सर्वोच्च सन्मान. दुर्दैवाने तो अनेक जवानांना, सैनिक ऑफिसर्सना त्यांच्या मृत्यूनंतर मिळतो, तो बाणासिंगला तो जिवंत असताना मिळाला. याचं एक प्रदर्शन पुढे कुपवाडामध्ये, त्याचं बाणासिंगचं युनिट कुपवाडाला इन्फंट्री डिव्हिजन होती, तिथे प्रदर्शन मांडून ठेवलेलं आहे. पण सियाचीन ग्लेशियर ताब्यात आलं. माझ्या ट्रेनिंगच्या वेळेला माझा या सियाचीन ग्लेशियरशी संबंध आला होता. आपल्याला पुण्यात बसून व्हिज्युअलाइज डोळ्यासमोर आणावं लागणार आहे परमनंट गच्च बर्फ. आणि इथे बसून फार बरं वाटेल कदाचित, पण अशा बर्फामध्ये हे असे मोठमोठाले बूट, अंगावर 25 किलोचे कपडे, तोंडावर सगळं कायम माखलेलं, सगळं बंदच, अशामध्ये सतत दिवस रात्र वावरायचं आहे. तर 2 दिवस गेले की तो पांढरा रंग गरगरायला लागतो डोळ्याभोवती. अशांमध्ये लढायचं आहे. जगातल्या हायेस्ट लेवलला चाललेली लढाई म्हणजे सियाचीन ग्लेशियर आहे. चित्त शांत ठेवायचं आहे. तिथे ज्यांना लढायचं आहे त्यांना स्कीइंग शिकावं लागतं. सिनेमाची सुरुवात जेव्हा होते, जेम्स बॉन्ड स्कीइंग करतो आहे आणि तूर्त फक्त जेम्स बॉन्ड एवढंच डोळ्यासमोर आणा, नाही तर गोष्टीवरचं तुमचं लक्ष जाईल. ते पाहायला सगळं रम्य आहे, खरं रम्य नाही. खरी जेव्हा टफ सिच्युएशनशी संघर्ष चालू असतो तेव्हा रम्य नाही. अनेक सैनिक आपले मनोरुग्ण झालेले आहेत. ते सतत भोवती असं सगळं पांढरं 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 असे दिवस. म्हणून त्यांच्या आता शिफ्ट ठरतात की एकाच टीमवर फार काळ जबाबदारी नसते. त्यांनी काही काळ जायचं, थोड्या काळात परत यायचं. परत आल्यावर त्यांना कूलिंग ऑफ म्हणजे विश्रांती घ्या, थांबून राहा, नॉर्मलला या. त्याकरता त्यांना स्पेशल सायकोलॉजिकल ट्रेनिंग आहे. तरीसुद्धा होतात. शरीराच्या पातळीला तर फ्रॉस्ट बाईट वगैरे त्याला तर गणतीच नाही. ती हायेस्ट पातळीची लढाई भारतीय जवानांनी तुमच्या माझ्या जीवनाच्या दैनंदिन सुरक्षितता याकरता तिथे ती लढाई चालू आहे. पाकिस्तानला माहिती आहे की जोपर्यंत सियाचीन ग्लेशियर भारताच्या ताब्यात आहे त्यावेळपर्यंत हा रस्ता जो आपला केला याचा उपयोग काय नाही. म्हणून सियाचीन ग्लेशियरवर ताबा पाहिजे. पण वेळेत भारताने तो ताबा घेतला. त्यामुळे बॅटल प्लॅन कारगिलची कारवाई करतानाचा की द्रास आणि कारगिलपाशी आवळा. कारगिलचे प्राण कंठाशी आले की कारगिलच्या बदल्यात सियाचीन मागा. ही जर मला जशी कळते तशी पहिल्या बातम्या आल्यानंतर जे कळायचं ते का आपल्या काही निर्णयकर्त्यांना कळणार नाही असं थोडंच आहे. त्यामुळे आपल्या निर्णयकर्त्यांनी भारतीय लष्कराला आदेश दिला की यांना उचकटून फेकून टाका. पहिल्यांदा मे महिन्यात हे कळल्यानंतर त्या भागामध्ये जे आर्मीचे युनिट्स होती ती प्रथम काढून घेण्यात आली. दुसरी युनिट्स तिथे पाठवण्यात आली. त्यामुळे भारताचा प्रतिहल्ला जूनमध्ये चालू झाला. द्रास कॅन्टोन्मेंटवर ज्या वेळेला मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही बातमी आली त्यावेळेला त्या कॅन्टोन्मेंटवरनं एक कॅप्टन आणि त्याच्याबरोबर 6 सोल्जर्स, त्याचं नाव कॅप्टन अमित वर्मा, याला रेकी करण्यासाठी पाठवण्यात आलं. रेकी इज रेकॉनसे की पाहून या. कॅप्टन अमित वर्मा गेला तो गेलाच. पुढचे 3-4 दिवस आलाच नाही. कॅप्टन अमित वर्मा आला नाही म्हणून त्याचंही काय झालं आणि तो शोधून काढा म्हणून पुन्हा 1+6 एक कॅप्टन आणि त्याच्याबरोबर 6. या कॅप्टनचं नाव आहे सौरभ कालिया. या सौरभ कालियाला पाठवण्यात आलं. सौरभ कालियाही गेला तो गेलाच. पण 1 आठवड्याच्या नंतर सौरभ कालिया आणि 6 भारतीय जवानांची टॉर्चर करलेली प्रेत मुजाहिदीनांच्या नावाखाली पाकिस्तानी लष्कराने गिफ्ट म्हणून भारताला पाठवली. सौरभ कालियाचं छलनी झालेलं, टॉर्चर झालेलं प्रेत होतं. सौरभ कालिया राजस्थानमधला आहे. अख्खं घराणं सैनिकाचं आहे. सौरभ कालियाचा मोठा भाऊ पण सैन्यात आहे. सौरभ कालियाची डेड बॉडी राजस्थानमधल्या गावात ज्या वेळेला आणण्यात आली त्यावेळेला त्याची अंत्यविधी करताना सौरभ कालियाचा भाऊ म्हणाला, वी आर प्राऊड ऑफ सौरभ. आणि आम्हाला काळजी एवढीच आहे की आम्ही 4च भाऊ आहोत. जास्ती असते तर आणखी दिले असते. हे सावरकरांच्या हे काय बंधू असतो, जरी आम्ही 7 सारखी ओळ आहे. तो सौरभ कालिया. युद्ध चालू झाल्यानंतर ज्या वेळेला भारताने तोलोलिंगच्या पलीकडचा भाग जिंकून घेतला त्यानंतर बर्फामध्ये अमित वर्मा आणि 6 जणांची प्रेतं पण मिळाली. ती पण छळून टॉर्चर करून मेलेली होती. त्यानंतर अमित वर्माचं प्रेत त्याच्या गावी आणण्यात आलं. अमित वर्माचं गाव पुणे. कॅप्टन अमित वर्मा राहणारा पुण्यातला. त्याचं तिरंग्यामध्ये गुंडाळलेलं प्रेत ज्या वेळेला पुण्यात आणलं त्यावेळेला त्याची ढसढसा रडणारी आई टीव्ही कॅमेऱ्यावर बोलत असताना सांगते आहे, वाजपेयी जी को अभी बोल दो कि अब हमारी जमीन का 1 इंच भी पाकिस्तान को मत दो.
समोर पोराचं प्रेत आहे आणि रडणारी आई देशाच्या पंतप्रधानाला सांगते की आमचे जवान लष्कर लढतंय तर लढतंय, हे जिंकलेलं परत देण्याची आणि कायम बेसावध राहण्याची जी आमच्या राष्ट्राची परंपरा आहे तेवढी तर बदला. तो अमित वर्मा. पण हे नंतर कळलं. आधी ज्या वेळेला सौरभ कालियाची प्रेतं भेट म्हणून मिळाली, छळलेलं सौरभ आणि त्याचे 6 जण, त्यावेळेला मग ठरलं की आता जवान पाठवून नाही चालणार आहे, म्हणून विमानाने सर्वे करायचा. तर ते पहिलं विमान गेलं फ्लाईट लेफ्टनंट के नचिकेत ह्याचं. आणि के नचिकेतचं विमान तोलोलिंग शिखराच्या वर असताना तोलोलिंग वरनं त्याच्या विमानावर फायरिंग झालं. म्हणजे अँटी एअरक्राफ्ट गन्स बसवलेल्या होत्या, त्या तिथपर्यंत पोहोचल्या. त्या म्हणजे भारतीय सीमेच्या आत 11 किलोमीटर. नुसतं 11नी समजू नका तुम्ही, 11 म्हणजे वाटेल फार तर इथून सहकारनगरच्या थोडं पलीकडे कात्रज घाटाचा बेस वगैरे नाही, ते हिमालयातले 11 किलोमीटर आहेत. ते चढणाऱ्या उतरणाऱ्या डोंगरांचे 11 किलोमीटर आहेत. ते ओलांडून गन्स, त्या गन्स सुद्धा तोलोलिंगच्या शिखरावर त्यांनी के नचिकेतच्या विमानावर फायरिंग केलं. के नचिकेतचं विमान हिट झालं, पण त्याला शेवटचा संदेश द्यायला वेळ मिळाला. तो इजेक्ट झाला आणि त्यांनी निरोप एवढा दिला होता की आय एम हिट अँड आय एम टेकिंग ऑफ. त्यामुळे तो छत्रीने कुठेतरी उतरला. कुठे उतरला नंतर कळलं, पण आधी के नचिकेत गायब झाला. म्हणून के नचिकेतला शोधायला आता एक पायरीवरचा म्हणजे त्याचा स्क्वॉड्रन लीडर अजय आहुजा याला पाठवण्यात आलं. अजय आहुजाचं सुद्धा विमान या तोलोलिंगच्या पुढच्या सेक्टरमध्ये जुबार हिल्स, तुर्तुक वगैरे शिखर येतात, इथे असताना ते सुद्धा हिट झालं. अजय आहुजाचा शेवटचा मेसेज काहीच आला नाही, पण लढाई संपल्यानंतर ही शिखरं पुन्हा ताब्यात घेतल्यानंतर अजय आहुजाचं प्रेत सापडलं. त्या प्रेताची जी ऑटोप्सी होते त्याच्यावरनं ऑटोप्सी करण्याची सुद्धा गरज नव्हती, नुसत्या त्याच्या शारीरिक रूपात हे क्लिअर होतं की अजय आहुजा पाकिस्तान्यांच्या जिवंत ताब्यात सापडलेला होता. तो मेलाय, तो तोफ लागून किंवा लढाईत नाही मेलेला, टॉर्चर होऊन मेलेला आहे. अजय आहुजा दिल्लीचा. आयुष्यभर विसरणार नाही अशी जी काही ठळक चित्र मेंदूवर हृदयावर उमटलेली आहेत त्यातलं हे एक आहे. आणि हे घडतानाच्या दिवसात तर मी दिल्लीत आधी होतो. अजय आहुजाची डेड बॉडी पण आणलेली. त्याची 26 वर्षाची विधवा पत्नी शांतपणे बाजूला उभी. अजय आहुजाला एक 4 वर्षाचं पोरग आहे आणि आर्मीचा एक जवान त्या 4 वर्षाच्या पोराला बापाला नमस्कार करायला ठेवते आणि ते 4 वर्षाचं पोरग बापाला नमस्कार करते. हमसून हमसून रडणारी अजय आहुजाची पत्नी, अजय आय एम प्राऊड ऑफ यू. आपण सगळे होतो, ऑल ऑफ अस आर प्राऊड ऑफ यू. पण ही जी लढाई केली, मग आम्हाला त्याचा संदेश कळला, मग प्रतिहल्ला चालू झाला, त्यातले जे प्राण मोजले, ह्याची किंमत, ह्याची जबाबदारी पत्करणे आणि आम्ही इतिहासापासून काहीतरी शिकणे, हे तुमच्या माझ्याकरता जास्ती महत्त्वाचं आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रतिहल्ला चालू झाला, ते तोलोलिंगचं शिखर. तोलोलिंग जिंकून घ्यायचं. एखादा ज्या वेळेला शिखरचा पॉईंट जिंकून घ्यायचा असतो, ती ॲक्शन कशी होते? साधारणपणे नॉर्मली संध्याकाळच्या वेळेला सगळे सोल्जर ज्या टीमवर सोपवण्यात आले की तुम्ही जाऊन आता ते ताब्यात घ्यायचं, ते बेसनी निघतात. त्यांच्या अंगावर कपडे, चिलखत, हे बुलेट प्रूफ शिरस्त्राण असतं. या सगळ्याच्या सहित एका सोल्जरकडे सरासरी 40 किलो वजन निघतं. 40 किलो घेऊन तो हिमालयातला ट्रेक करायचा. नुसता तो ट्रेक नाही आहे गाणी म्हणत केलेला, तो ट्रेक करत असताना वरनं फायरिंग पण होऊ शकतं. त्यांच्याकडे पण तिथे रडार्स आहेत, त्यांच्याकडे पण तिथे NVDs म्हणजे नाईट व्हिजन डिव्हाइस, म्हणजे रात्रीसुद्धा ज्यातनं दिसतं असे आहेत. अशा वेळेला शिखरावर बसलेले जे शत्रू आहे त्याला त्याच्या बंकरमध्ये अडकवून कसं ठेवायचं? तर अटॅक जिथून सुरू होतो त्याच्या 8-10 किलोमीटर अलीकडे आपल्या ज्या तोफा बसवलेल्या आहेत, बोफोर्स, ह्यांच्यातलं कोऑर्डिनेशन आहे. त्या तोफा या बंकरवर वरनं शेलिंग करतात. त्यामुळे बंकरमधले जवान, शत्रूचे सैनिक बाहेर येऊ शकत नाहीत. त्या शेलिंगच्या कव्हर प्रोटेक्शनमध्ये भारतीय जवान वर चढतात. हे कुठपर्यंत जाऊ शकतील? तर कितीही टेक्नॉलॉजी आलेली असली तरी ॲक्युरसी काय सांगितली जाते तोफेतनं येणाऱ्या बॉम्बची, ती आहे 100 मीटरचं सर्कल, 100 मीटर. त्यामुळे त्या 100 मीटरपर्यंत सैनिक पोचले की रेडिओ सेट्सवरनं मेसेज जातो, आर्टिलरीचं शेलिंग थांबतं. ते शेवटचे 100 मीटर ही खरी क्रुशल कारवाई असते. हे जर मी तुम्हाला सांगू शकतो तर ज्या पाकिस्तानी लष्कराचे ट्रेनिंग झाले त्यांना कळत नसणार होय की तोलोलिंगवर जर शेलिंग चालू झालंय याचा अर्थ बेसहून भारतीय जवान निघालेत. आता ते 2, 3, 4, 5 तासात केव्हा ना केव्हा तरी ते बंकरपासून 100 मीटरच्या रेंजमध्ये पोहोचणार आहेत. ते बंकरमध्ये शांत बसून राहतात आणि शांत म्हणजे पहारा चालू असतो, दुर्बीण असते, बंकरवर सॅटेलाइट अँटेना बसवलेले असतात. त्यामुळे ते लोकेट इथे शांतपणे बसून राहतात. बंकरला एक स्लिट आहे,
पोलादाची जी बंकर्स केलेली आणि त्याच्यामध्ये रोखलेल्या गन्स म्हणजे काय, एका मिनिटाला 1,500 बुलेट्स फायर करू शकतील अशा हेवी मशीन. एका मिनिटाला 1,500 बुलेट्स म्हणजे समोरचा जर असा स्क्वेअर आखला तर त्या स्क्वेअरमधला असा एवढासा फ्रॅक्शन ऑफ अ मिलीमीटर सुद्धा त्यांच्या फायरिंगमधून वाचू नाही शकणार. त्यामुळे ते बसून राहतात. शेलिंग थांबलं की त्यांनाही कळतं की शेलिंग थांबलंय, आता फायनल लढाईची वेळ चालू होणार. तोलोलिंगवरची जी ॲक्शन आहे तिचा कमांडिंग ऑफिसर होता मेजर सर्वनन आणि त्याचा आर्मीच्या भाषेत म्हणतात 2IC म्हणजे सेकंड इन कमांड, तो होता लेफ्टनंट तोमर. लेफ्टनंट तोमरचं वय 23. त्यांनी आत्ता त्या लढाईच्या 4 महिने आधी NDAतला त्याचा कोर्स पूर्ण केला होता आणि तो लढाईत गेला ते डायरेक्ट कारगिलची कारवाई चालू झाली आणि त्यात सुद्धा जो लढाईचा टर्निंग पॉईंट ती लढाई यांच्या युनिटकडे आली. ठरल्याप्रमाणे 3 जूनच्या संध्याकाळी हे निघाले. आर्टिलरीचा कव्हर होता. 6 तासाचं ट्रेकिंग करून ते त्या टोकापर्यंत पोहोचले. म्हणजे हे लक्षात घ्या की द्रास कॅन्टोन्मेंटच्या रस्त्याला लागून जे चढ चालू होतो तो चढ चढायला आर्मीला 40 किलो वजन आणि वरचं होत असलं तर इंटरमिटंट म्हणजे मधनं होणारं फायरिंग हे घेऊन त्यांना 6 तास पोचायला लागतात. रात्रीच्या 2-2:30 वाजता त्या बंकरच्या भोवती हे पोचले. जो कमांडिंग ऑफिसर होता त्यांनी बंकरच्या करेक्ट समोरची म्हणजे बंकरची जी छिद्र आहे रेषा त्याच्या समोरचा जो 10 मीटरचा पट्टा येईल तो स्वतःकडे घेतलेला होता. त्यामुळे बंकरपासून 100 मीटर आणि मग आता कोपऱ्यावर सरपटत बंकरपर्यंत पोचायचं आणि प्लॅन हा की बंकरमध्ये जाऊन हँडबॉम्ब्स टाकायचे, हँड ग्रेनेड्स टाकायचे. 10 मीटरपर्यंत आल्यानंतर जे फायरिंग चालू झालं त्याच्यात मेजर सर्वनन गेला म्हणजे मेजर सर्वननच्या करेक्ट 2 डोळ्यांच्या मध्ये बुलेट लागली. तेवढीच जागा आहे की जिथे मरू शकतो, अन्यथा शिरस्त्राण असतं. पण या स्पीडने होणारे जे मशीन गनचं फायरिंग आहे त्याच्यात मेजर सर्वननच्या करेक्ट 2 डोळ्यांच्या मध्ये बुलेट शिरली आणि तो गेला. मेजर सर्वननची उजवी फ्लँक लेफ्टनंट तोमर सांभाळत होता. त्याला NVDतनं दिसलं की मेजर सर्वनन गेला. 23 वर्षाचा आणि आयुष्यामध्ये पहिल्यांदा लढणारा लेफ्टनंट तोमर बिचकला नाही. त्यांनी त्या फायरिंगमध्ये सरपटत जाऊन मेजर सर्वननचा रेडिओ सेट ताब्यात घेतला. त्या रेडिओ सेटवरनं शिखराच्या इतर बाजूंनी सुद्धा वर चढणारी जी युनिट्स होती त्यांना सांगितलं की मी सेकंड इन कमांड लेफ्टनंट तोमर ताब्यात घेतलेला आहे अँड वी विल कंटिन्यू. ते भारतीय जवान जवळ जाणं चालू राहिलं. मग लेफ्टनंट तोमरने विचार केला की जिथे ही मशीन गन सेट केली तिकडून जाऊन उपयोग नाही, मागून जाता येईल का. मागच्या बाजूला असा उलटा कडा होता. रात्रीच्या त्या 2-4 तासांमध्ये कसा त्या उलट्या कड्याच्याही साईडनी 10 जवानांना घेऊन लेफ्टनंट तोमर पोचला. त्यामुळे मागच्या बाजूने त्यांनी बंकरमध्ये हँड ग्रेनेड्स टाकले, बंकर उद्ध्वस्त. तोलोलिंग भारताच्या ताब्यात आलं. ही तारीख 3 जूनची रात्र आहे. म्हणजे तोलोलिंगवर पुन्हा एकदा तिरंगा निशाण फडकलं. तो टर्निंग पॉईंट आहे. हे मला लेफ्टनंट तोमरशी बोलायची संधी मिळाली म्हणून कळलं. त्याचं आर्मीचं जे कोणतं युनिट होतं ते ह्या 2 मुख्य लढाया झाल्यानंतर द्रास कॅन्टोन्मेंटच्या जवळच्या भागामध्ये विश्रांती घेत होतं. त्याला दिवस दिलेले होते की तुम्हाला विश्रांतीला आहे. तिथे मला ते लेफ्टनंट तोमरला भेटता आलं. त्याच्या बरोबरीने आणखीन दुसऱ्यांच्या पराक्रमाच्या कथासुद्धा तिथे ऐकायला मिळाल्या. त्या अजब आहेत. द्रासला त्या स्पॉटला उभं राहिल्यानंतर सुद्धा असा अर्धवर्तुळाकार जो युद्ध प्रदेश दिसतो त्याचं एक टोक म्हणजे टायगर हिल आहे आणि त्याच्यापुढे वेगवेगळे शिखर आहेत, त्यांना नावं दिलेत. काहीतरी आहेत 4875, 5100, 5875, 3 पिंपल्स, हम्प वगैरे. अशी ती टायगर हिल ते तोलोलिंग असं अर्धवर्तुळाकार शिखर आहेत. 4875 वगैरे वगैरे जे आहे त्याचा अर्थ समुद्र सपाटीपासूनची ती त्यांची उंची आहे. त्यांना वेगळी नावं नाहीत दिलेली. पण 3 पिंपल्स म्हणजे एकच डोंगर पण ज्याला अशी 3 टोकं आहेत म्हणून त्याला 3 पिंपल्स असं नाव दिले. हम्प म्हणजे कुबड. 3 पिंपल्स नंतर असा उतार चालू होतो तो जणू कुबड आल्यासारखा म्हणून त्याला हम्प आणि मग तोलोलिंगचं शिखर चालू होतं. तर या टायगर हिल आणि तोलोलिंग याच्यामधलं कुठलं तरी एक, ही जी शिखरांची मी नावं सांगितली ती सुद्धा मी तशीच्या तशी सांगितली तसं तुम्ही समजू नका. हे काय उघड आहे कारण हे सुरक्षिततेची कारण आहे. पण त्यामधलं एक घ्यायचं होतं. त्याचा कमांडिंग ऑफिसर होता, त्याचं नाव कॅप्टन सचिन निंबाळकर, सोलापूरचा मुलगा. असंच वय वर्ष 23-24. त्याचे वडील सोलापूरला लायब्ररियन आहेत. त्याच्याकडे हे शिखर घ्यायची जबाबदारी दिली. संध्याकाळी निघाले तेव्हा आर्टिलरीचं शेलिंग चालू झालं. कॅप्टन सचिन निंबाळकर आपल्या सहकाऱ्यांना घेऊन त्या बंकरच्या एक 10 मीटर हद्दीपर्यंत पोहोचला. पण एवढं सगळं व्हायला जवळजवळ सकाळचे 4 वाजले. आता 4:30 वाजता उजाडतं. अर्ध्या तासात उजाडणार. तिथे त्या विशिष्ट दिवसांमध्ये 4:30ला उजाडतं. आता अर्ध्या तासात उजाडणार. आता धड बंकरच्या दिशेने पण जाता येत नाही
आणि रिट्रीट माघार तूर्त आजची ॲक्शन फसली म्हणून आपण परत जाऊ असं सुद्धा करता येत नाही, कारण अर्धा तास पुरणार नाहीये परत जायला. एकदा का दिवस उजाडला की जाणारे सगळे भारतीय जवान हे पाकिस्तानी फायरिंगच्या दृष्टीने सिटिंग डक्स म्हणतात, बसलेले असे असे येऊ सहज असे मरतील ते. आता काय करायचं? अशा वेळेला बंकर पासून 10 मीटर अंतरावर त्या कॅप्टन सचिन निंबाळकरने अजब अशक्य निर्णय घेतला. तो निर्णय म्हणजे डोळ्याला एनव्हीडी, कानाला रेडिओ सेट. त्यांनी आर्टिलरीच्या युनिटशी संपर्क केला आणि आर्टिलरीच्या युनिटला सांगितलं की मी तुम्हाला या बंकरचं लोकेशन देतो, त्याच्यावर शेलिंग करा. 10 मीटरचं अंतर. ते शेलिंग झालं. ते बंकरच्या करेक्ट टॉपवर आहे. त्या शेलिंगचा फायदा घेऊन सचिन निंबाळकर आणि आपले जवान बंकरच्या जवळ गेले, हँड ग्रेनेड्स टाकली. हेही शिखर त्यांनी ताब्यात घेतलं. सचिन निंबाळकरला त्याच्याबद्दलचं वीरचक्र आहे. पण मी म्हणेन अनेक अर्थांनी जी अत्यंत फॅन्टॅस्टिक कहाणी मला ऐकायलाच मिळाली, माझं भाग्यच समजतो मी, ती होती टायगर हिल जिंकताना. तिचा कमांडिंग ऑफिसर मेजर सक्सेना. ते हे ऍक्शन करत करत गेले, पोचले. आता बंकरपर्यंत जाणार, पुढे सरकता येईना. पुन्हा मेजर सक्सेनाचा निर्णय बंकरच्या मागच्या बाजूने यायला लागले. एवढं सगळं होईपर्यंत पाकिस्तानी सैनिकांचं नीतिधैर्य संपलेलं, ते पळत सुटले. मेजर सक्सेना काही 5-6 भारतीय जवानांना घेऊन बंकरच्या मागच्या बाजूने येत होता. त्याला पळताना 3 पाकिस्तानी सोल्जर दिसले आणि त्यांनी त्यांना हॉल्ट, रुको. ते तिन्ही जवान थांबले. पाकिस्तानी जवानांनी हातातली शस्त्र टाकून दिली, हात वर केले आणि मेजर सक्सेनाला म्हणाले की गलती हुई, अब की बार जाने दो, दोबारा हिंदुस्तान लौट के नहीं आएंगे. मेजर सक्सेनाच्या तोंडून ते सगळं ऐकत असताना मला ऍक्च्युली दिसत होता 12व्या शतकातला शहाबुद्दीन घोरी 1191 चाल करून आला. पण भारत एकात्म होता. उत्तरेला सगळे राजपूत राजे एकत्र लढले. तराईच्या मैदानात पृथ्वीराज चौहाननी शहाबुद्दीन घोरीचा सपाटून पराभव केला. शहाबुद्दीन घोरीला पकडलं. हे वाक्य तो बोललाय, अब की बार जाने दो, दोबारा हिंदुस्तान लौट के नहीं आएंगे. आमच्या धर्मशास्त्रातली युद्धाची परंपरा होती, शरण आलेल्या शत्रूला सोडून द्या. पृथ्वीराजाने त्याला सोडलं. 1 वर्षात तयारी करून शहाबुद्दीन घोरी परत आला. परत लढाई, परत शहाबुद्दीन घोरीचा पराभव, परत समोर, परत अब की बार जाने दो, दोबारा लौट के नहीं आएंगे. परत त्याला सोडून दिला होता. त्यानंतर घडते ऍक्च्युली पहिला हिंदी ट्रॅजेडी चित्रपट. पण ती ट्रॅजेडी तेव्हापासून आजपर्यंत आम्ही शाणे होणार नसलो तर आपली सगळ्यांची आहे. ती म्हणजे दिल्लीचा सगळ्यात बलाढ्य राजपूत राजा पृथ्वीराज चौहान. पण त्याची सीमा ज्याला भिडत होती तो कनौजचा राजा जयचंद ची मुलगी संयोगिता सुंदर होती. राजा जयचंदाला तिचं लग्न करायचं होतं. तत्कालीन प्रथेला अनुसरून मुलीला पती निवडायची परवानगी होती. ती स्वयंवर पद्धत. जयचंदाची निमंत्रणं सर्व राजपूत राजांना गेली. संयोगितेचं प्रेम होतं पृथ्वीराजावर, पण कनौजच्या राजा जयचंदाची इच्छा नव्हती पृथ्वीराजाशी लग्न लागावं. का? जात जुळत नाही. दोघे राजपूत, पण जयचंद राठोडचं म्हणणं होतं अस्सल राजपूत आम्ही, हे 92 कुळी किंवा कुणबी राजपूत अस्सल नाहीत. त्यामुळे त्याच्या नेतृत्वाखाली लढाई लढू, पण माझी मुलगी त्याला देणार नाही. संयोगितेला पळवून नेलं. लग्न झालं. पृथ्वीराजा राज्यकारभाराचं लक्ष विसरला, प्रणयामध्ये मशगूल झाला. जयचंद राठोड शहाबुद्दीनला सामील झाला सूड घ्यायला. खानदान की इज्जत मिट्टी में मिला दी. राजपुतांच्या सैन्याचा पराभव कसा कर हे जयचंदांनी शिकवलं शहाबुद्दीन घोरीला. राजपूत महापराक्रमी होते, आजही आहेत. पण यांचा पराभव कसा कर तर तुझं जे घोडदळ आहे लांबून येईल, त्याला तलवार घेऊन भिडायला सांगू नको राजपूत सैन्याला. लांबून बाणाच्या टोकाला विष लावलेले बाण मार. हे युद्धाचं टेक्निक आणि यमुना नदीला असलेले उतार जयचंद राठोडनी शिकवले शहाबुद्दीन घोरीला. शहाबुद्दीन घोरी चाल करून आला. पृथ्वीराजाचा प्रधान आणि कवी हा चांदभाट सांगतायत शाणे व्हायला, ओव्हर कॉन्फिडन्स, जिंकू. पण आता आमच्या देशाची एकात्मता भंगलेली निम्मे राजपूत राजे पृथ्वीराजाच्या बाजूने लढायला उभे राहिले नाहीत. उरलेल्या निम्म्यांच्या सहित उशिरा जागा झालेला पृथ्वीराजा लढायला गेला. ती पण लढाई 1193 साली तराईलाच झाली. त्याही लढाईत दुपारचे 4 वाजून जाईपर्यंत राजपूत जिंकत होते. इतका असून हत्तीवर बसून सैन्याचं सूत्रचालन करणारा पृथ्वीराजा शहाबुद्दीनच्या एका पथकाने पाहिला. 40 घोडेस्वारांचं एक पथक शहाबुद्दीन घोरीने दिले की त्याला पकड.
ते 40 जण, हा जो कमांडर इन चीफ होता आर्मीचा, त्याच्या दिशेने आले. लढाई झाली, आसपासचे मेले, पण हत्तीवरच्या पृथ्वीराजाला कैद झाली. तिथपर्यंत जिंकत असलेली लढाई, एकदा राजपूत सैन्याला कळलं पृथ्वीराजा कैद झाला, सैन्य पळत सुटलं. भारताचा पराभव आहे. 1193 मध्ये जी दिल्ली ताब्यातून गेली ती 1947 मध्ये मिळाली. मधल्याला जे होतं त्याला मी मिळाली म्हणत नाही, ज्याला म्हणायची त्यांनी खुशाल म्हणावं आणि गुलामीला स्वातंत्र्य म्हणून टिमकी वाजवून घ्यावी. आणि 600-700 वर्ष स्वातंत्र्य गमावलं. अब की बार जाने दो, दोबारा हिंदुस्तान लौट के नहीं आएंगे. त्यामुळे कानात प्राण आणून मी मेजर सक्सेनाला विचारलं, तू काय केलास? तो म्हणाला, आय शॉट देम डेड. मी त्या तिघांनाही मारलं. जे शहाणपण आमच्या एका आर्मीच्या मेजरकडे आहे, त्याचं थोडं जरी जर राजकीय नेतृत्वाकडे आलं तरी देशाचं चित्र बदलणार आहे. द्रास, मग निघायचं होतं द्रासकडून कारगिलकडे. 42 किलोमीटरचं अंतर आहे. दिवसा जाणं शक्य नव्हतं, कारण दिवसा जाणारे आमचे कन्वॉय कळलाच असता. वर पर्वत शिखरांच्यावर अजून पाकिस्तानी तर होते, अजून ते व्हेकेट त्यांना मोकळं करायचं होतं. त्यामुळे रात्री जायचं. बरं, रात्री पण जायचं, पण दिवे लावायचे नाहीत. त्यामुळे असा एवढासा रस्ता, इकडे हिमालयाचं शिखर आणि इकडे डायरेक्ट एकदम दरी, याच्यावरनं दिवे न लावता जायचं. तो 40-42 किलोमीटरचा प्रवास आम्ही करून खूप रात्री उशिरा कारगिलला पोचलो. कारगिलच्या ज्या एका हॉटेलमध्ये आमच्या आर्मीने राहण्याची व्यवस्था केली होती तिथे थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडल्यानंतर त्या हॉटेलमधनं गावाचं दर्शन जे घडतं, हे कारगिल पण सुनसान. कारगिलची मूळ वस्ती 35,000, 34,999 म्हणावीत अशी माणसं गाव सोडून गेलेली. एकच जण कारगिलमधनं सिंधू नदी वाहते. ती म्हणजे ती आपण ओळखतो ती मूळ सिंधू नाहीये, पण याही नदीचं नाव सिंधूच. ती खळखळ करत त्याचे पांढरा शुभ्र आहे रंग, हिमालयातनं येणारी जी माती आहे तिच्या रंगांच्या सहित. तिच्या काठावर यासीन नावाच्या एकाची चहाची टपरी होती. काही सोल्जर्स किंवा हे वाहनं दुरुस्त करायला येणारे वगैरे एवढेच फक्त. बाकीचं कारगिल गाव सुद्धा सुनसान. आर्मीचे बेस उद्ध्वस्त. कारगिलला एक छोटी धावपट्टी आहे, पण कारगिलच्या भोवतीची शिखरं यांच्या ताब्यात होती पाकिस्तानच्या. त्यामुळे त्या धावपट्टीवर शेलिंग झालेलं होतं. आता विमान लँडिंग करू शकत नव्हतं. मग एक कंट्रोल टॉवर होता, तो कंट्रोल टॉवर उद्ध्वस्त. बरोबर मध्यावर एक ऑब्झर्वेशन पॉइंट. ओपी म्हणजे काय असतो? ओपी म्हणजे मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं, गन लोकेटिंग रडार्स भारतीय सैन्याकडे नव्हते. अशा वेळेला जर करेक्ट शेलिंग करायचं असेल तर एक सांगितलं कॉमन सेन्स, दुसरा उपाय असतो रेडिओ सेट आणि दुर्बीण घेतलेले एक 4 जणांना गन्स देऊन पुढे पाठवलं जातं. ज्या टार्गेटवर शेलिंग करायचंय ते दिसेल अशा रेंजमध्ये ते येतात, दुर्बिणीने पाहतात. रेडिओ सेटवरनं बेसला गन्स जिथे लोड केलेले आहेत त्यांना इन्स्ट्रक्शन्स देतात, त्यानुसार बॉम्ब सेट होतो आणि शेलिंग केली जातं. पहिला बॉम्ब पडला तो कुठे पडला हे या ओपी ऑब्झर्वेशन पॉईंटवर बसलेले जे सोल्जर्स आहेत त्यांना दिसतं. तो जर ॲक्युरेट नाही पडला मग ते अंदाजाने सांगतात की इतके ग्रेडियन वेस्ट, इतके ग्रेडियन साऊथ, ॲडजस्ट करत एक एक बॉम्ब टाकत फायनली ज्या वेळेला येतं की यस नाव 0 इन म्हणतात. ते झालं की ते फायनल इन्स्ट्रक्शन देतात, मग शेलिंग होतं. पण हे सर्व चालू असताना तासनतास जाऊ शकतात आणि ह्यांचे रेडिओ सेटवरचे जे मेसेजेस आहेत ते पाकिस्तानी पण पकडू शकतात. एकदा ते पकडले की ओपीचा पॉईंट त्यांना ओळखता येतो, त्या ओपीवर फायरिंग होतं. कारगिलच्या युद्धामध्ये कितीतरी ठिकाणी ओपीवरचे भारतीय जवान मेलेत. एक शीख जवान पंजाबमधल्या आपल्या आईला सकाळी सकाळी फोन करतोय 7:30-8 वाजता की माँ चिंता मत करना, यहाँ सब ठीक है. हे तो यहाँ सब ठीक आहे वाक्य म्हणेपर्यंत शेलिंग चालू होत आहे. ते शेलिंग ऐकून तो आईला सांगतोय की लगता है इन सालों का नाश्ता खत्म हो गया. म्हणजे पाकिस्तानी सोल्जर्सचा नाश्ता संपला आणि त्यांनी आता शेलिंग चालू केलं. माँ अभी मैं जा रहा हूं. कारगिलला आमच्या बरोबर जो बिहार रेजिमेंटचा एक ऑफिसर दिलेला होता, त्यांनी इन्स्ट्रक्शन्स द्यायच्या, ब्रीफिंग द्यायचं. ब्रीफिंग द्यायला त्याचे CNC मेजर जनरल बुधवार हेही होते. आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला एक बेस दाखवतो. तो बेस दाखवायला आमचा कन्वॉय निघाला. सिंधू हिंडस ही जी येते इथे खाली उतरत यावं लागतं, मग नदीवरचा पूल आहे आणि मग असं चढत चढत कुठेतरी जायचं आहे. ते आम्ही खाली उतरत असताना पाहिलं, सकाळचे 8-8:30 होते, शेलिंग चालू झालेलं होते. ते कारगिलचा जो ओपी आधी भारताचा होता तो मारलेला, तो भाग पाकिस्तान्यांच्या ताब्यात गेलेला. तिथनं भारताचा कारगिलचा जो बेस आहे तो क्लिअर कट दिसतच होता, त्यामुळे शेलिंग चालू झालेलं होतं. आमच्या डोळ्यासमोर समोरच्या चढावर 3 पेट्रोलच्या टाक्या घेऊन चाललेले टँकर्स आणि त्यांच्या पुढे एक एस्कॉर्ट,
म्हणजे 2 टनर वाहन म्हणतात, त्यातल्या पहिलं जे व्हेकल होतं म्हणजे 2 टनर व्हेकल, त्याच्यावर शेल येऊन पडला. वाहन तर उद्ध्वस्त झालंच, कॉन्व्हॉय थांबला, त्यातल्या ड्रायव्हरला न्यावं लागलं. आम्ही मुद्दाम हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहिलं. आम्हाला जायला मिळून लागलेली असतील साधारण 15-20 मिनटं. त्या ड्रायव्हरचे बाकीचे सगळे सहकारी हॉस्पिटलच्या बाहेर येऊन थांबलेले होते. त्या ड्रायव्हरवर उपचार करणारी मुलगी 22 ते 20 वर्षाची होती. ती कर्नाटकातली होती. तिचं नाव डॉक्टर कमला. ती व्हॉलंटरी ड्युटी म्हणून आलेली होती. डॉक्टर आहे आणि मला कारगिलमध्ये काम करायचं आणि ती सिलेक्ट, आधी तिने NCC वगैरे केलेलं असणार आहे, ती सिलेक्ट झालेली होती. ती उपचार करत होती. हा जो ड्रायव्हर होता गाडीचा, त्याच्या गाडीच्या पुढे बॉनेटवर बॉम्ब म्हणजे शेल पडलं. त्याची स्प्लिंटर्स काचा फोडून त्याच्या डोळ्यात शिरली. 15 मिनिटांनी आम्ही पोचेपर्यंत, त्या 15 मिनिटात या ड्रायव्हरच्या डोक्यापासून पायापर्यंत बँडेज बांधून झालेलं होतं. माझ्याकडे त्याचा फोटो आहे. तो फोटो म्हणजे तोंडालाही सगळं गुंडाळलं आणि डोळ्यावर पट्ट्या ठेवून त्याच्यावर उपचार केलेला आहे. आम्ही पोचल्यापासूनच्या 5व्या मिनिटाला म्हणजे एकूणातल्या 20व्या, शेल पडल्यापासूनच्या 20व्या मिनिटाला त्याचं शरीर हेलिकॉप्टरमध्ये ठेवून ते श्रीनगरसाठी रवाना झालेलं होतं. आणि एक प्राण मोलाचा आहे. हा जो ड्रायव्हर होता, याचा ड्युटीचा हा शेवटचा दिवस होता. ही ट्रिप केली की त्याची रजा मंजूर आणि आता तो जाऊ शकतो. मला सगळ्या युद्धाच्या काळामध्ये ज्या एकाच वेळेला ॲक्च्युअल चक्कर आलेली वाटली, गरगरलेलं वाटलेलं आहे. कारण की हे लक्षात घ्या मित्र हो, की युद्धाच्या कथा नुसत्या रम्य नाहीत, त्यात रक्तपात आहे. मरतात ती माणसं आहेत. तो कोणाचा पती असतो, कोणाचा काका असतो, मामा असतो आणि मृत्यूशी असा क्षणाक्षणाला चालू असलेला सामना आहे की आता पुढच्या क्षणाला काय होईल. पण मानवी जीवनाचं हे जे मोल आहे ते लक्षात घेऊन ज्या कार्यक्षमतेने तिथे काम करतो, त्याची पुन्हा पुन्हा मला वाटत राहिलं की अरे निम्मा, 1/4, 1 निदान जाणीव, कॉन्शियसनेसच्या पातळीला मोल जे माणसातल्या संबंधाचं, खरं म्हणजे मृत्यूच्या छायेत आपण सगळेच जगतो, पण हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आमचे हेवे दावे, आमचे द्वेष, आमचा संकुचित स्वार्थ, देश गेला खड्ड्यात. सोल्जर सतत मृत्यूच्या छायेत जगत असतो. त्याला माहीत असतं की आपलं नाव लिहिलेली बुलेट केव्हा आपल्या दिशेने येईल माहिती नाही. आहेत ते क्षण आनंदानेही जगा, मित्रभावनेने जगा. ड्युटी संपली तर काही सारखी आर्मी ही जाती व्यवस्थेवर आधारित नाही. उच्च नीचता, हायरार्की, उत्तरंड, ते एन्जॉय करतात, ते एकत्र राहतात, मजा करतात आणि कुठल्याही क्षणाला जर आदेश आला तर पुढच्या कामाला निघतात. याला पाहून आम्ही कर्नल चौहान आम्हाला घेऊन तो म्हणाले तुम्हाला एक आर्मीचं युनिट दाखवतो. गाडीमधनं जात असताना मी त्याला विचारलं कुठं युनिट. त्याने असं समोर बोट दाखवलं की काय ते का तिथं आहे. पूर्वी तिथे टॉवर होता, कारगिलचा जी एअर स्ट्रिप आहे ती तिथे होती. तो म्हणला ते काय तिथं आहे. मी डोळे मिचकावून बघायला लागलो, बारीक करून. तिथं काही नव्हतं. तिथं काळं कुत्रं पण, दगड पण हुंगत नव्हतं, सुनसान. मी कर्नल चौहानला विचारलं की आप सही तो बता रहे हैं ना कि वहाँ पे कुछ है. तो म्हणला आम्ही मजा देखलो. त्यावेळेपर्यंत तो चढून आम्ही गेलो. एक मोडलेलं तारांचं कुंपण होतं. त्या मोडलेल्या तारांच्या कुंपणाला असलेल्या दारातनं आमची गाडी आतमध्ये शिरली आणि जमिनीच्या खालनं 150 सोल्जर्स बाहेर आले. बंकर्स होते खाली आणि त्या बंकर्समध्ये वाहनं आणि बंदुका तोफांची दुरुस्ती चालू होती. हे जे युनिट आहे याचं नाव इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल डिव्हिजन. ती बंकर्समध्ये खाली आणि आमचं वाहन आल्याचं कळल्यानंतर फक्त ते वर आले. यावेळेपर्यंत 9:30-10 वाजले होते. त्या दिवशीचा आमचा ब्रेकफास्ट तिथे ठरलेला होता आणि आम्हाला ताजे सँडविचेस होते. मला ते असे लुसलुशीत ब्रेडचे सँडविचेस हातात धरतानाही मला कसं नुसं होत होतं. आणि अशा आमच्या गप्पा चालू होत आहेत त्यावेळेपर्यंत शेलिंग चालू झालं. समोर होतं शिखर, समोरच्या शिखरावर पाकिस्तानी आर्टिलरी होती, त्यामुळे शेलिंग चालू झालं. तर बॉम्बचा आवाज आला ठप्प, की जे आमच्याबरोबर जे कोणी 2-5 जण होते ते पटकन घाबरून इकडे तिकडे पळत सुटायचे, कोणी आडवे पडायचे. आपले जवान हसत बसलेले होते, दात काढून हसत बसलेले होते. कारण का ठपकन असा आवाज यायचा, सगळे पळत इकडे इकडे बघत आडवे पडत असे. सगळं झालं की जवान सांगायचे की हा आपला बॉम्ब होता, भारतीय आर्टिलरीने टाकलेला होता. मग आमच्यातल्या कोणीतरी विचारलं की तुम्हाला कसं कळतं की आपला बॉम्ब कोणता आणि तिकडून येणारा बॉम्ब कोणता. मग एका जाणकार जवानाने सांगितलं की आपल्या दिशेने जो बॉम्ब येतो त्याचा असा शिट्टीसारखा आवाज येतो, असा आवाज येत असतो. तर बॉम्बचा ठपकन आवाज झाला तर ओळखायचं कसं, तर जर असा शिट्टीचा आवाज येत असेल तर. आणि मग हा जवान म्हणतोय की द मोस्ट ब्युटिफुल थिंग इज, जो आपल्या अंगावर पडणारा बॉम्ब असेल त्याचं काहीच ऐकू येत नाही. शिट्टी केव्हा ऐकू येते,
आपण आहोत तिथून असा जर परपेंडिक्युलर टाकला आकाशात, ती लाईन बॉम्बनी क्रॉस केली, इकडून बॉम्ब आला आणि आपण जिथं ती लाईन क्रॉस केली की जे एरोडायनॅमिक इफेक्ट आहे त्यामुळे तो शिट्टीसारखा आवाज येतो. शिट्टीसारखा आवाज येतोय याचाही अर्थ आहे धोका नाही. सगळ्यात धोका केव्हा? द मोस्ट ब्युटिफुल थिंग इज आपल्या अंगावर जो पडणार आहे ते आपल्याला कळतच नाही. ते शेलिंग चालू, आमच्या गाडीवर पडली शेल, एक बॉम्ब आम्ही ज्या गाडीतनं आलो त्या गाडीवर पडला, स्प्लिंटर्स पसरले, आम्ही होतो आडवे पडलेलो, पण मी एका सोल्जरचा फोटो घेऊन ठेवला. तो बंकरच्या दारात उभा आहे असाच्या असा, आणि चेहऱ्यावरची एक रेष त्याची हालत नाही. मला तेव्हापासून असं वाटत आलेलं आहे की स्थितप्रज्ञेचा खरा अर्थ कर्मयोग आणि स्थितप्रज्ञ समजावून घ्यायचा असेल तर दुसरा अध्याय वाचण्यापेक्षा ह्या सोल्जरचा फोटो पहा. समोर शेलिंग चालू आहे, आसपास बाकी आमची पळापळ चालू आहे, त्यातनं वेळ मिळेल तसं आम्ही सँडविच खातोय, कॉफी पितोय. हा सोल्जर त्याची ड्युटी आहे म्हणून बंकरच्या गेटला, बाकीचे सोल्जर्स खाली जाऊ शकतात, हा त्या बंकरच्या गेटवर तसाच्या तसा उभा. ही सगळी उद्ध्वस्तता पाहिली आणि त्यानंतर मला कारगिलच्या पुढे सियाचीनपर्यंत जाणारा जो प्रदेश आहे त्यातल्या एका भागात एक अद्भुत प्रसंग पाहायलाही मिळाला. सगळंच माझं भाग्य आहे, जे कुठलं एक विशिष्ट ठाण आहे. कमांडिंग ऑफिसरने विचारलं की आपको आना है क्या वहाँ पे, आणि मला अर्थातच यायचं आहे. ते होतं कुठलं तरी, ते सियाचीन आहे डिफेन्सच्या दृष्टीने, नाव नाही सांगत. तिथे आम्ही पोचलो, डोंगराच्या शिखरावर असा तो स्पॉट आहे, तिथे भारताचं एक युनिट होतं. त्या युनिटला नुकतीच बातमी मिळालेली होती की तिथून पलीकडे जे शिखर पाकिस्तानी एरिया आहे तो गिलगिटचा येतो, त्या गिलगिटच्या भागामध्ये ॲम्युनिशन फॅक्टरी आहे. त्या ॲम्युनिशन फॅक्टरीविषयीचे मेसेजेस मिळालेले होते आणि आता ह्या मेजरला ऑर्डर्स होत्या की ती ॲम्युनिशन फॅक्टरी उद्ध्वस्त करायची. कशी करायची? तर एका ट्रकवर लोड केलेले 40 रॉकेट्स असतात, रॉकेट लॉन्चर. ती 40 रॉकेट्स असं एका अंतरापर्यंत जाऊन थांबतात. मेजर स्वतः ऑब्झर्वेशन पॉईंट, तो कानाला ते रेडिओ सेटचे हे लावून ऑब्झर्व करतोय आणि त्याला ते ग्रेडियन्स ॲडजस्ट करायचे, त्याला पलीकडून जिथून यायचे ते मेसेजेस पण येत आहेत. ती ॲक्शन मला पाहायला मिळाली. आणि जो रॉकेट लॉन्चर सेट केलेला होता तो ट्रक असा उलटा करतात, ट्रक आहे त्यासाठी नाही, ट्रक उलटा करून रॉकेट्स प्रत्यक्ष सोडली जातात. एका ह्याच्यावर 40 रॉकेट्स असतात, त्यातली 7 रॉकेट्स सोडायला या मेजरनी 1.5 तास घेतला. जे मेसेजेस यायचे ग्रेडियंट सेट केले, पहिलं रॉकेट सोडलं, देन ही वुड वेट, वाट पाहायचा, मग त्याला तिकडून यायचा तो मेसेज येईल, मग तो काय ते सेट करायचा, इन्स्ट्रक्शन्स द्यायचा. हे दिसत होतं डोळ्यांना, पण ते अंतर 12 किलोमीटर होतं. रॉकेट लॉन्चर जिथे होता ते अंतर 12 किलोमीटर होतं आणि ते लांब का ठेवलेलं होतं तर ते अशा काही खबदाडीत ठेवलं पाहिजे की ते लोकेट जरी झालं तरी तिथे ॲक्युरेट बॉम्ब टाकता येता कामा नये. तो बॉम्ब कुठल्या तरी शिखराला आणला पाहिजे अशा स्पॉटला रॉकेट लॉन्चर सेट केलेला होता. 7 रॉकेट सोडायला त्यांनी 1.5 तास घेतला. 90व्या मिनिटाला त्याला कन्फर्मेशन आलं की हा जो 7वा शेवटचा जो पडला तो ॲक्युरेट ॲम्युनिशन फॅक्टरीवर पडला. त्यानंतर त्यांनी उरलेली 33 रॉकेट्स पुढच्या 3.5 सेकंदात जातात. अशी म्हणजे आयुष्यभराची दिवाळी पाहून झालेली आहे त्यावेळेला. 60 हे थांबलो आणि त्यानंतर फायनल मेसेज की ॲम्युनिशन फॅक्टरी डिस्ट्रॉय झालेली आहे. तो दिवस संपवून हॉटेलवर पोचलो. हॉटेलमध्ये केबल चॅनलवर BBC मला पाहायला मिळाला. BBCचा वार्ताहर त्या ॲम्युनिशन फॅक्टरीच्या त्या साईडला होता आणि त्यांनी बातम्या देताना त्यांनी सांगितलं की इंडियन आर्मीने आत्ता शेलिंग करून ही ॲम्युनिशन फॅक्टरी, तो BBCचा पॅन करत कॅमेरा तो कव्हर करतो. असं मला दोन्ही बाजूनी दृश्य, इकडचं आर्मीच्या कृपेने, तिकडचं BBCच्या कृपेने, जे एरवी पाकिस्तानच्या बाजूने असतात. ज्या कमी वेळा मी BBCचे आभार मानीन त्यातली ही एक वेळ होती. ही दोन्ही बाजू हे मला पाहायला मिळाले. हे जे दिवस गेले एवढं होईपर्यंत फायनली भारताने ही सगळी ठाणी उचकटून फेकली, पाकिस्तानानं मागे घुसवलं आणि त्यानंतर एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली. द्रास कारगिल सेक्टरमधलं तरी युद्ध थांबलं. मग मी कारगिलमधून उलटा द्रास मार्गे, गुलमर्ग सोनमर्ग मार्गे श्रीनगरला परत आलो आणि त्यावेळपर्यंत एवढं तर कळलेलं होतंच की इथून पुढच्या लढाईचा टप्पा आहे दहशतवाद्यांशी, प्रॉक्सी वॉर, घुसखोरी चालणार. ते घुसखोरीत अफगाण मुजाहिदीन आहेत, अझरबैजानमधले मुजाहिदीन आहेत, तुर्कमेनिस्तानमधले मुजाहिदीन आहेत, कझाकस्तानमधले. तुम्ही एवढं काय घेऊन बसलायत? चीनच्या सगळ्यात पश्चिम टोकाचं जे राज्य आहे त्याचं नाव आहे सिंकियांग. सिंकियांगमध्ये चिनी मुस्लिम आहेत. ते सुद्धा काश्मीरमध्ये घुसखोरी करून मुजाहिदीनांना सामील होतात. 1999 मध्ये अजून अल कायदाचं नाव फारसं नव्हतं, नंतर झालं. तो अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन अमेरिकेला आपला शत्रू नंबर 1 म्हणतो, भारताला शत्रू नंबर 2 म्हणतो. आणि सध्या ओसामा बिन लादेन कुठे?
याच्याविषयी ज्या काही बातम्या उठतात त्याच्यात त्या बहुसंख्य वेळा पाकिस्तानमध्ये आहे, पण काही वेळा ही पण बातमी येते की तो काश्मीरमध्ये असावा. पाकव्याप्त किंवा इव्हन भारतव्याप्त, पण ज्या एरियावर दहशतवाद्यांचा मुजाहिदीनांचा कंट्रोल आहे. त्यामुळे मला असं वाटलं की त्या सेक्टरमध्ये जाऊन दहशतवाद्यांची लढाई म्हणजे काय आणि काय असू शकते हे थोडं समजावून घ्यायचा प्रयत्न करावा. म्हणून कुपवाड्याचं जे इन्फंट्री डिव्हिजन होती तिथे गेलो. मग सीमेपर्यंत जाऊन आलो. दहशतवादाविरुद्ध नेमकी कारवाई ती भारताच्या आर्मीची स्पेशल युनिट्स आहेत, कमांडो फोर्सेस आहेत, त्यांचं ट्रेनिंग कसं होतं, ते प्रत्यक्ष लढाई कशा लढतात, हे सगळं पाहत असताना त्या सेक्टरमधल्या भारत पाकिस्तान सीमेवरचं जे एक पिकेट, त्या पिकेटवर जाऊन आलो. हे असं प्रचंड वेगाने वाहणारं वारं, हे दिवस बर्फाचे नव्हते तरीही असे बोचरी भोकं पडतील कातडीला इतकी थंडी. उभं राहिलं तर कोलमडालं होईल इतक्या वेगाचं वारं. त्यात राहून भारतीय जवान आणि ऑफिसर्स सीमेचं रक्षण करत होते. जो बरोबर एक कर्नल होता त्याने असं समोर बोट दाखवून सांगितलं, मधनं एक नदी वाहत होती, नदीचं नाव किशनगंज, आणि ते समोरचं जे शिखर आहे ते कुमाओ हिल असं त्याचं नाव आहे. कुमाओ हिल का तर 48 साली आणि 65 साली दोन्ही वेळा भारताने ती जिंकून घेतली होती. दोन्ही वेळा जिंकताना कुमाओ रेजिमेंटनी जिंकली आणि दोन्ही वेळा काही ना काहीतरी तह म्हणून ती परत देऊन टाकली. ती कुमाओ हिल मध्ये किशनगंज नदी, पण कुमाओ हिलच्या बेसला लागून ती किशनगंज नदी पाकिस्तानमध्ये शिरते की म्हणजे पाकव्याप्त काश्मीर मध्ये शिरते. किशनगंजमध्ये हिंदू नाव आलं म्हणून पाकिस्तानमध्ये ती शिरते. तिथे पाकिस्तानी त्याचं नाव बदललं आणि ते केलं नीलम. नीलम हिंदू नाव नाही असं त्यांना कोणी सांगितलं कोणास ठाऊक, पण निदान त्या नावामध्ये कृष्ण किशन हा नाही, त्यामुळे नदी तीच, पण इथपर्यंत त्याचं नाव किशनगंज, पुढे शिरली की नीलम. कुमाओ हिलकडे पाहताना मला सुद्धा वारंवार 1965च्या लढाईतली हाजीपीर खिंड ती दिसते, ती पाहायला मिळाली की ती हाजीपीर खिंड, पण ती पुन्हा आत्ता पाकिस्तान्यांच्या ताब्यात आहे. या सेक्टरमधलं क्रुशल ठिकाण आहे, ज्याच्या ताब्यात हाजीपीरची खिंड त्याच्या ताब्यात तो बाकीचा सगळा तिथला आसपासचा प्रदेश. 65च्या लढाईमध्ये त्यावेळेला मेजर असलेले रणजित सिंग दयाळ यांनी हाजीपीरची खिंड जिंकून घेतली. आणि कशी जिंकली तर ड्युटीवर असलेल्या खिंडीत बसलेल्या पाकिस्तानी जवानांना बेसकडून भारतीय सोल्जर्स वर येताना दिसले. टीमच्या टीम वर येते असं दिसलं. कसं दिसलं तर मध्येच लागणारे दिवे, मध्येच बंद होणारे दिवे असे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी त्या दिशेने फायरिंग केलं. ते जसे जवळजवळ येत आहेत असं दिसलं तसे पाकिस्तानी सोल्जर्स त्यांना गाठायला पुढे सरकले. त्यावेळेला मागच्या दिशेने रणजित सिंग दयाळ यांची टीम आली, त्यांनी छापा घातला, शिखर ताब्यात घेतलं. मग पाकिस्तान्यांच्या लक्षात आलं की समोरून जे वर येत होते ते जवान नव्हते, ते त्या भागात मिळणाऱ्या शेळ्या मेंढ्यांच्या शिंगांना रणजित सिंग दयाळ यांनी बॅटरीज बांधल्या होत्या. आणि 65 साली रणजित सिंग दयाळ हे म्हणालेले आहेत की हे शिवाजी महाराजांच्याकडनं शिकलो. त्यांनी पाकिस्तान्यांचा कात्रजचा घाट केला. पुढे मेजर रणजित सिंग दयाळ यांना प्रमोशन्स मिळत मिळत 1984 साली भारताच्या इतिहासातला जो एक अत्यंत दुःखद चॅप्टर आहे ब्लू स्टार ऑपरेशन, पंजाबमधला दहशतवाद वाढत गेला. हे सुवर्ण मंदिर जे शिखांनाच काय सगळ्या भारतीयांना पवित्र आहे ते दहशतवाद्यांच्या हातात होतं. अखेर 3 जून 1984ला इंदिराजींनी ऑर्डर दिली की कमांडोचे ॲक्शन करून ते रिकामं करा आणि अकाल तख्त ताब्यात घ्या. त्यावेळेला नॉर्दर्न कमांडचे कमांडिंग ऑफिसर इन्चार्ज CNC हे लेफ्टनंट जनरल रणजित सिंग दयाळ होते. स्वतः शीख, धर्मावर निष्ठा, आई धर्मभक्त शीख. ब्लू स्टार ऑपरेशनकडे प्लॅन करण्यासाठी सहभागी व्हायला जाताना रणजित सिंग दयाळ, लेफ्टनंट जनरल असलेले रणजित सिंग दयाळ आईला भेटायला पाया पडायला गेले. त्यावेळेला आईला त्यांनी विचारलं, माँ आप क्या करे. आईने सांगितलंय की बेटे तुम्हारी ड्युटी करो, तुझं जे कर्तव्य ते कर. ते रणजित सिंग दयाळ. पण सगळं पणाला लावून हाजीपीर जिंकली, ताश्कंदच्या करारात देऊन टाकली. समोर दिसते कुमाओ हिल, ती पण देऊन टाकलेली. आणि आता पहारा चालू आहे ह्या पिकेट्सवरचा. ते पाहून एका संध्याकाळी मी बेस कॅम्पला परत आलो. आर्मीचे खूप सिनियर असलेले ऑफिसर त्यांच्या घरातच राहत होतो. तर ते परत आलो, समोर चहा तयार होता. तो असेपर्यंत त्यांनी विचारलं की अविनाश ॲम्बुशमध्ये भाग घ्यायचा आहे का. काही रिपोर्ट आहे 5 अफगाण मुजाहिदीन माहिती आहे कळलेले कुठे ते एका विशिष्ट भागात नाही ते आज रात्री जाणार आहेत, त्यांच्यावर कमांडोचा छापा घालायचा आहे. त्या ऑपरेशनला नाव CAS, कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन. म्हणजे ज्या एरियातनं ते जाणार त्या एरियाला वेढा घालायचा, विशिष्ट एरियात ते सापडले की पकडायचा तरी किंवा त्यांनी प्रतिकाराचा प्रयत्न केला तर मारायचा.
मी विचारलं, विचारताय काय? मला जायचं आहे. मग एका विशिष्ट ठिकाणी आमचं ब्रीफिंग झालं. ते ब्रीफिंग देणारा आणि जो कमांडिंग ऑफिसर आहे, कर्नल ग्रेडचा ऑफिसर होता. यांनी ब्रीफिंग दिला, पंजाबमधला होता. यांनी ब्रीफिंग दिलं. गच्च रात्री अंधार झाल्यानंतर आम्ही जिथे ही ॲक्शन घ्यायची होती त्याच्यासाठी निघालो. समजावून तर सगळं आधी सांगण्यात आलेलं होतं. ट्रॅप कसा लावला जातो हे आपल्याला समजायलाही सोपं आहे. काश्मीरमधले सगळे नागरिक काही दहशतवाद्यांना सामील नाहीत, निश्चितच नाही. अनेक जण दहशतीपायी सुद्धा आपल्या घरामध्ये दहशतवाद्यांना आश्रय देतात. कुपवाडा सेक्टरमध्ये घनदाट जंगल आहे, इंटरनॅशनल बॉर्डर. शक्य नाही की तिथून एकही जण येत नाही ही रोखावी, हे शक्य नाही. पण तिथून येणार हे माहिती आहे. पण आले तर आधी कुठल्या तरी घरामध्ये रात्र काढतात. त्यांना गन पॉईंटला त्यांना दम दिलेला असतो. मग रात्र होईपर्यंत ते वाट पाहतात. त्या सगळ्या एरियामध्ये मार्शल लॉ लागू आहे आणि तो वॉर झोनच आहे, त्यामुळे कर्फ्यू आहे. सूर्यास्त झाला की रस्त्यावरची ट्रॅफिक बंद. त्यानंतर रस्त्यावर दिसेल त्याला किंवा बाहेर दिसेल त्याला शूट ॲट साईट या स्टँडिंग ऑर्डर्स आहेत. मग चालू होतो आपला रस्त्यावरनं पेट्रोल भारतीय लष्कराचा. तो केव्हा तरी रात्री 9:30-10 वगैरे वाजेपर्यंत चालतो. तो विड्रॉ केला, काढून घेतला की जे रस्त्यावरनं हा पहारा चालू असेल त्याच्या शेजारची जी काही घरं, त्यातली जी दहशतवाद्यांना सामील असतील ती रेडिओ सेटवर इन्फॉर्म करतात, जिथे मुजाहिदीन येऊन थांबले असतील त्यांना, की आता रस्ता क्लिअर आहे, आता निघा. हे माहीत असल्यामुळेच ट्रॅप ज्या स्पॉटला लावायचा असतो तो ट्रॅप सेट होईपर्यंत रस्त्यावरचा आपलं पहारा चालू राहतो. कुपवाडा सेक्टरमधला जो कुठला मी तुम्हाला विशिष्ट प्रदेश सांगतोय तो असा काही आहे की अलीकडे जंगल आहे, मध्ये फक्त एक 200 मीटरचा पट्टा आहे. त्या पट्ट्यातून यावंच लागणार. कोणालाही तिकडून श्रीनगरला जायचं असेल तर तो जो 200 मीटरचा पट्टा आहे त्यात यावं लागणार. तो सपाटीचा आहे, ओपन आहे. तो पट्टा एका कॅनॉलनी बायसेक्ट केलेला आहे मधनं. त्या कॅनॉलवर एक झाडाचा बुंदा फक्त आडवा टाकलेला आहे. त्या दहशतवाद्यांना कसंही यायचं आणि जायचं असलं तरी त्यांना त्या 200 मीटर करता मोकळ्या मैदानात यावं लागणार. ह्या कॅनॉलवरचं एक झाड टाकलेला पूल क्रॉस करून मग पुन्हा जंगलात, तिथून पुढे श्रीनगरकडे जंगलातली वाटचाल त्यांची चालू होणार. ट्रॅप लावायचा तर कुठे लावायचा, तो म्हणजे हा 200 मीटरचा हा गोल. त्यामुळे आपले जवान निघाले, पूर्ण ट्रॅप सेट झाला की रेडिओ सेटवर मेसेजेस जातात. मग भारताचं जे रस्त्यांच्यावरनं पहारा चालू असेल जीप्सनी, तो विड्रॉ होतो. तो विड्रॉ झाल्याचं दहशतवाद्यांना सामील असलेले कळवतील की आता क्लिअर आहे, आता तुम्ही निघा. मग ते निघतात आणि अल्लाद या 200 मीटरमध्ये सापडतात. अशा त्या रात्रीच्या एका ॲक्शनमध्ये मला भाग घ्यायला मिळाला. नाईट विजन डिव्हायसेस असतात. माणूस असा तुम्हाला लागून उभा असला तरी दिसणार नाही, इतका कच्च अंधार. आणि गप्पा नाही, ए शू पुढे होणार मागे होणार, ए धक्का काय मारतो मला, यातलं एक एवढंसं काही केलं तरी मेले म्हणून समजा. अशा शांततेत फक्त NVDs आणि रेडिओ सेट. रेडिओ सेटवर सुद्धा जे बोलायचं ते शेजाऱ्याला पण ऐकू जाणार नाही, पण रेडिओ सेटवरनं ज्याच्याशी कॉन्टॅक्ट आहे त्याला ऐकू गेलं पाहिजे. तो जो 200 मीटरचा प्रदेश आहे तो दलदलीचा आहे आणि शेतांच्या मध्ये मग आडवं पडायचं. NVDs असतात, हिरवं दिसतं त्याच्यातलं. नाईट विजन डिव्हाइसमधनं सारखं बघून चालत नाही, कारण डोळ्यावर ताण येतो. त्यामुळे थोडा काळ बघायचं, नजर बाजूला करायची. प्रोफेशनल प्रॅक्टिस पण लागते ती कळत राहण्यासाठी म्हणून. असे NVDs मधनं पाहत वाट पाहायची. आम्ही त्या दिवशी 6-7 तास वाट पाहिली. प्रत्यक्ष त्या दिवशी घडलं काही नाही, पण ही ॲक्शन कशी होते आणि त्याच्या करेक्ट 1 वर्ष आधी झालेली अशा ॲक्शनची कहाणी या कर्नलकडनं मला ऐकायला मिळाली. त्यांनी ट्रॅप लावलेला, 5 अफगाण मुजाहिदीन येणार आहेत ही इन्फॉर्मेशन होती. 6 तास ट्रॅप, म्हणजे रात्रीचे 8 ते 2 वाजेपर्यंत ट्रॅप लावल्यानंतर हा जो कॅनॉलवर टाकलेलं झाड, त्याच्या कॅनॉलच्या या बाजूला जो रेडिओ सेट घेतलेला आपला सैनिक होता, उजव्या फ्लँकला हा कर्नल होता, डाव्या फ्लँकला दुसरा एक ऑफिसर होता. ह्या मधल्यानी कर्नलला विचारलं की मला NVDमध्ये 5 जण चालताना दिसत आहेत, साहेब क्या करें. हा जो कर्नल आहे याला 5 माणसांच्या आयुष्याविषयी निर्णय घ्यायचा आहे. रेडिओ सेटवर ह्या कर्नलनी विचारलं की आर दे आर्म्ड, शस्त्रास्त्र आहेत का. आपला सोल्जर म्हणाला पता नाही चल सकता है, पठाणी वेश होते त्यामुळे त्यांच्याकडे शस्त्रास्त्र आहेत का नाहीत पता नाही चल सकता है. शेवटी या कर्नलनी ठरवलं की मुळात रात्रीच्या आता 2-2:15 हे करतायत काय आणि चालले कुठे. त्यामुळे त्यांनी ऑर्डर दिली फायर. ही जी ऑर्डर असते फायर, यावेळेला आधी अशा एका उभ्या ह्याच्यातनं एक बॉम्ब सोडला जातो आकाशात. तो बॉम्ब म्हणजे आहे 45 सेकंदांकरता 200 मीटरच्या गोलवर दिवस उजाडतो आणि एका छत्रीमधनं असं ते खाली येत असतो तो गोळा. ती 45 सेकंद मिळतात. 45 सेकंद म्हणजे खूप झाली. त्या 45 सेकंदांच्या मध्ये हा जाणाऱ्या 5 जणांना टिपायचा आहे
आता हे ट्रेनिंग त्यांचं पण झालेलं आहे, NVDs त्यांच्याकडे पण आहेत. त्यामुळे ठपकन हा बॉम्ब सोडण्यात आला, दिवस उजाडला, फायरिंग झालं, 5तले 3 जण उडाले हे कळलंच. अंधार नंतर पुन्हा पसरायच्यात 5तले 3 उडाले, दोघं मात्र पटकन सपाट झाले आणि चिखलामध्ये आडवे पडले. सरपटत कॅनॉलपर्यंत आले. 5-6 फुटी कॅनॉल, उंचवटा, उंचवट्याच्या एका बाजूला आता हे दोघं आणि उंचवट्याच्या दुसऱ्या बाजूला भारतीय सोल्जर. पलीकडच्या बाजूच्या दोघांमधला एक जण चिखलात पडल्याच ओरडत होता की साहब आपकी कुछ गलती हो रही है, आम्ही दहशतवादी नाही आहोत. ते दहशतवादी होते पण ते मेले आहेत, आम्ही कोणी नाही. असा तो मधनं सारखा असं डोकं वर काढायचा आणि एवढंच सांगायचं, डोकं वर काढायचं आणि एवढं. आता हा सोल्जर कर्नलला विचारत होता इसका क्या करे. कर्नलनी सोल्जरला सांगितलं त्याला विचार की रात्रीच्या 2:30-3ला काय करत होतास, कुठे चालला होतास. तो म्हणाला कुछ मेहमान है श्रीनगर की तरफ जा रहे थे. कुठल्या गावातून चालला होतास, मग रात्री 2:30ला काय आहे. असे 3-4 संवादांची देवघेव झाल्यानंतर कर्नलनी आपल्या सोल्जरला सांगितलं की पुढच्या वेळी त्यांनी मानवर केली की त्याला उडव. त्या माणसाने काही बोलायला मानवर केली, जवळजवळ पॉईंट ब्लँक रेंज असेल असे त्याला उडवला. उरला 5वा. तो जास्ती शहाणा होता, तो पडून राहिला चिखलामध्ये. 4-4:15ला उजाडायला लागलं. उजाडायला लागल्यानंतर तो पडलेलाच होता, पाठीवर असा पडलेला होता, पठाणी वेश, चिखलामध्ये तो सगळा चिकटलेला अंगाला असा सगळे, आणि तो पडून राहिलेला होता. दिवस उजाडायला लागल्यानंतर हे सगळे आपले जे सोल्जर्स आहेत ते त्याच्या भोवती गेले गन्स रोखून. हा आडवा पडल्या सांगत राहिला की मेरी कुछ गलती नाही साहब, मैं तो सिविलियन हूँ, आप जो बोलोगे मैं बताऊंगा. उलट मी तुम्हाला जास्ती माहिती सांगतो. कर्नल बाली त्याच्यापर्यंत आला. पुन्हा कर्नल बालीला निर्णय घ्यायचा एका माणसाच्या जीवाविषयी. तो पडल्या आरडाओरडा करतोय, त्याचा आरडाओरडा ऐकला सगळा. कर्नल बाली मग याला म्हणाला की साले आज तो तू बच गया, चल इसको छोड़ देते हैं. म्हणून तो निघाला. तेवढ्यात त्याच्या सेकंड इन कमांडने त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि तो म्हणाला साहब ये 5 लोग थे, हमने 4 को तो मार दिया, इसको जिंदा छोड़ के क्या करेंगे. कर्नल बालीनी त्याच्याकडे 1 मिनिटभर पाहिलं, डोळ्यात डोळे, आणि फायनली आपल्या सेकंड इन कमांडला ऑर्डर दिली किलिम. त्याच्या कपाळाच्या मध्ये पिस्तूल ठेवून त्याला मारण्यात आलं. पण मारल्यानंतर जेव्हा त्याचं प्रेत पालथं केलं तेव्हा मागे फुल्ली लोडेड AK-56 होती. त्यानंतर 5वीच्या प्रांती जी प्रेतं ताब्यात घेतली त्या सगळ्यांच्याकडे AK-56 होती. दहशतवादाशी लढाई म्हणजे किती गुंतागुंतीची आहे. आणि इथे पुण्या मुंबईमध्ये एअर कंडिशन खोल्यांमध्ये बसून ज्यांना दहशतवाद्यांच्या ह्युमन राईट्सची काळजी असते, ज्यांना फाशी जाणारा धनंजय चॅटर्जी म्हणजे कोणतरी संत पुरुष लागून गेला असं वाटत असतं, त्या मीडियाला हे शिकवलं पाहिजे. ते असो हे जे स्वयंघोषित काही इंटलेक्च्युअल्स आहेत. अवघड आहे ही लढाई, याला सावध समाज आवश्यक आहे. हा कमांडिंग ऑफिसर होता कर्नल बाली, चंडीगडच्या जवळ राहणारा, आणि युद्ध सुरू झालं त्यावेळेला रजेवर होता. त्याला आर्मीनी इन्स्ट्रक्शन पाठवली की ताबडतोब ड्युटी जॉईन करा. आर्मी एवढंच सांगत असते कसे या, हे तुमचं रिझर्वेशन, तुमच्याकरता AC2 टायरे वगैरे काही नाही, या तारखेला इतक्या वाजता यायचं. यू आर टू डू ऑर डाय अँड नेव्हर टू आस्क व्हाय. हे लॉर्ड टेनिसनच्या विश्वविख्यात एका अजरामर कवितेतली ओळ आहे. इन टू द व्हॅली ऑफ डेथ रोड 600. क्रिमियाच्या युद्धामध्ये एका युनिटला चुकीची ऑर्डर मिळाली. 600 जण, त्यांना माहीत होतं ऑर्डर चुकीची आहे, बट दे फॉलोड इट. लॉर्ड टेनिसननी ती अजरामर कविता करून त्यातली ही ओळ आहे, यू आर नॉट टू आस्क व्हाय, यू आर बट टू डू ऑर डाय. तसा हा कर्नल बाली अंगावर पूर्ण युनिफॉर्म घालून चंदीगडच्या रेल्वे स्टेशनवर आला आणि त्यांनी स्टेशन मॅनेजरला विचारलं की मला असं असं आहे, मी ड्युटीवर चाललोय, हे माझी इन्स्ट्रक्शन, मेरे लिए 1 सीट का इंतजाम करो. असं म्हणल्यावर तो स्टेशन मॅनेजर म्हणाला की साहब क्यों नहीं, हो सकता है 1 सीट का इंतजाम, लेकिन पहले हमारे चाय पानी का बंदोबस्त करो. कर्नल बालीने हे ऐकलं आणि तो त्या स्टेशन मॅनेजरला म्हणाला अभी तेरे चाय पानी का इंतजाम कर देते. म्हणून त्यांनी खारखन थोबाडीत मारली त्याच्या. मला अर्थात आनंद वाटलाच, पण अशी थोबाडीत प्रत्येकजण नाही मारू शकत. भुसावळच्या जवळच्या गावात लान्स नाईक बाबूसिंग राजपूत राहत होता. त्याला पण आर्मीचं वॉरंट आलं, तो पण निघाला. घरात फक्त वृद्ध आईवडील, त्यातले वडील आजारी, म्हणून त्याने आईवडिलांना टेम्पो ट्रॅक्समध्ये भरलं. त्याचा प्लॅन भुसावळमधल्या हॉस्पिटलमध्ये आईवडिलांना रवाना करायचं आणि मग भुसावळमध्ये जी ट्रेन मिळेल पुढची ती घेऊन ड्युटी जॉईन करायला जायचं. भुसावळच्या बाहेर वर्दीतल्या 6 पोलिसांनी बाबूसिंग राजपूतला पकडलं आणि म्हणाले ही ट्रॅक्स प्रवासी वाहतुकीची नाही, त्यामुळे तुला दंड पडणार,
बाबूसिंग राजपूत सांगत राहिले, ठीक आहे ना, दंड तर दंड, जो दंड, पण हे माझं वॉरंट, मी ड्युटीवर चाललोय सीमेवर लढण्यासाठी म्हणून. ह्यांना नुसता दंड नको होता. 6 पोलीस त्याला म्हणाले पैसे टाक. बाबूसिंग राजपूत चिडला आणि त्यांनी त्यातल्या एका पोलिसाची गचांडी पकडली. वर्दीतल्या आणि ड्युटीवर असलेल्या पोलीसची गचांडी पकडली म्हणजे इंडियन पिनल कोड सेक्शन 353 खाली हा अपराध झाला, ऑब्स्ट्रक्टिंग गव्हर्नमेंट वर्क. आणि गव्हर्नमेंट वर्क काय? ड्युटीवर चाललेल्या जवानाकडनं पैसे खाणे. म्हणून बाबूसिंग राजपूतला अरेस्ट झाली. ती रात्र बाबूसिंग राजपूतनी पोलीस कस्टडीत काढली. दुसऱ्या दिवशी त्याला मॅजिस्ट्रेट समोर हजर करण्यात आलं. मॅजिस्ट्रेट शहाणा असला पाहिजे. मॅजिस्ट्रेटने बाबूसिंग राजपूतला सोडून दिलं. बाबूसिंग राजपूत घरी गेला आणि विष घेऊन त्याने आत्महत्या केली. पाकिस्तानच्या गोळ्यांचा जो बेदरकारपणे सामना करू शकत होता, ज्याचा पराभव पाकिस्तान करू शकत नाही, त्याचा पराभव आमच्याच देशातला भ्रष्टाचार करू शकतो. गाईसालला त्याच वर्षी एक ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंटमध्ये 550 जण मेली. 550तली 450हून जास्ती जण ईशान्य भारतामध्ये ड्युटीवर चाललेले भारतीय जवान होते. एकाच रुळांच्या वर समोरासमोरून आलेल्या 2 फास्ट ट्रेन्स आल्या आणि टक्कर झाली. कशा आल्या? दिल्लीकडून आसाममध्ये जाणारी जी ट्रेन अप ट्रॅकवरनं जायला पाहिजे होती ती डाऊन ट्रॅकवरनं आली. त्याच वेळेला डाऊन ट्रॅकवरनं दुसरी ट्रेन होती. ज्या स्पॉटला गाईसालला ऍक्सिडेंट झाला त्याच्या 3 स्टेशन्स अलीकडे 90 किलोमीटर अंतर ही चुकीची ट्रेन क्रॉस करत आली आहे. तिथे जो एक लाईन्समन होता ज्यांनी फक्त खटका ओढून ट्रॅक बदलायचा होता, तो लाईन्समन दारू पिऊन पळून गेलेला होता. त्यामुळे ती ट्रेन डाऊन ट्रॅकवरनंच येत राहिली. 3 स्टेशनवर त्यांना ग्रीन सिग्नल मिळाला. तो मिळाल्याने झोपेत दिला का? दारू प्यालेला होता का तो? का ज्यांनी सिग्नल द्यायला पाहिजे तो पळून गेलेला? जा रे तू दाखव रे, कुठली तरी ट्रेन असते, तुझा तू सिग्नल दाखव रे. कर्तव्य चुकवणारं राष्ट्र, ज्याची ख्याती हजारो वर्षांच्या वैभवामध्ये जर असेल की ही माणसं दिलेला शब्द पाळणारी आहेत, आपलं काम करणारी आहेत. ऍक्सिडेंट 450 भारतीय जवान मेले. आता मी तुम्हाला सांगतो की कारगिलमध्ये भारतीय जवान किती मेले. ती संख्या 364. 1.5 महिना जी लढाई चालली त्या लढाईमध्ये मेले 364. एक दिवस ड्युटीवरनं लाईन्समन पळून गेला आणि तिघांनी चुकीचा सिग्नल दाखवला. अपघातामध्ये मेलेले भारतीय जवान आहेत 450. आपला जास्ती मोठा शत्रू पाकिस्तान नाहीये, चीन नाहीये. आज आम्ही आमच्या जास्ती मोठे शत्रू होऊन बसलेलो आहोत आणि युद्धाच्या कहाण्या ऐकायच्या आणि पराक्रमाचा विचार करायचे. याचा अर्थ सगळ्यांनीच लष्करात गेलं पाहिजे असं नाही. आपण जगतो हा क्षण लढाईचा क्षण आहे. आम्ही चाणक्य मंडलमध्ये त्याचं एक सोपं उत्तर शोधलंय. सगळ्यांनी आर्मीत जायचंय काय? नाही जायचंय. पण सगळे करू शकतात असं काय आहे? तर आम्ही स्वतःला ओळखू शकतो. ते ओळखून कामाचं क्षेत्र निवडू शकतो. त्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत काम करणे हीच देशसेवा आहे. उत्तम प्रोफेशनल असणे हीच देशसेवा आहे. देश कोणीतरी 2-4 कोणीतरी नेते निघतात म्हणून मोठा होत नाही. करोडोच्या संख्येने सामान्य माणसं सामाजिक एकात्मतेसहित एकत्र काम करतात तेव्हा नव्या सुवर्णयुगाची स्वप्न पडतात. नव्या सुवर्णयुगाची स्वप्न आम्हीही पाहतो. या कथा ऐकायच्या असल्या तर त्या सगळ्या आपणही पाहूयात आणि म्हणून ती नव्या सुवर्णयुगाची स्वप्न आठवत या ओळीची एकत्र आपली प्रार्थना आता सुरू करूयात. नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी, नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी. मनी हास्य लेऊन मुक्ती जगावी, मनी हास्य लेऊन मुक्ती जगावी. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. अहंता गळावी अभंगास म्हणता, अहंता गळावी अभंगास म्हणता. तपस्येत तल्लीन आतून होता, तपस्येत तल्लीन आतून होता.
प्रतिभे समस्तीत आकार यावे प्रतिभे समस्तीत आकार यावे पुरी उत्तमाचेच ओंकार गावे पुरी उत्तमाचेच ओंकार गावे हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती जरी एक अश्रू पुसायास आला जरी एक अश्रू पुसायास आला तरी जन्म काहीच कामास आला तरी जन्म काहीच कामास आला जरी अश्रू विस्फोट होऊन सजला जरी अश्रू विस्फोट होऊन सजला तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती 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 नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती